हॅलो फ्रेंड्स, 14 जून 2026 मध्ये होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्हाला 65+ मार्क्स मिळवायचे असतील तर मागच्या प्रश्नपत्रिकेचे डिटेल्स विश्लेषण करावं लागणार आहे. मी सचिदानंद लिंबाळकर या आपल्या सेशन मध्ये भारतीय राज्यघटना या विषयाचं डिटेल्स मागच्या प्रश्नाचं विश्लेषण घेणार आहे. 2024 ची जी प्रश्नपत्रिका झालेली होती त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या 15 प्रश्नाचं डिटेल्स आपण विश्लेषण घेणार आहोत. 4 पैकी 4ही पर्यायाचं सखोल विश्लेषण घेणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? गृह मंत्रालय, वित्त मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय का व्यापार मंत्रालय? उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय. डिटेल्स याचं आपण थोडस विश्लेषण पाहूया आपण. ठीक आहे, बघा, संघटन से समृद्धी ही काही जी योजना आहे, संघटन से समृद्धी ही योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे सुरू केलेली ही एक राष्ट्रीय मोहीम आहे. या मोहिमेचा जो मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं, त्यांची बचत गट तयार करून त्यांना सक्षम करायचं आहे आणि त्यांचं आर्थिक जीवनमान उंचवायचं आहे. ग्रामीण भागातील जवळपास 10 कोटी महिलांना बचत गटाशी जोडायचंय की ज्या महिला अजूनही बचत गटामध्ये आल्या नाहीये त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवायची आहे. ठीक आहे, या मोहिमेद्वारे महिलांना स्वतःचा लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणून त्यांना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि साधने सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बँकांकडून कर्ज मिळवणे सोपे होते आणि त्यामुळे महिला ह्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतात. त्यासाठी म्हणून सरकारने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ठीक आहे, या कार्यक्रमाची अंमलबजावणी दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन या मार्फत होणार आहे. याची व्याप्ती जर पाहिलं तर भारताच्या विविध राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि हजारो महिलांना स्वयंसहायता गटामध्ये सहभागी करून घेतलं जाणार आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणलं जाणार आहे. दुसरा क्वेश्चन महत्वाचा आपल्या समोर आहे. दुसरा क्वेश्चन, मुन्शी-अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? कर समस्या, सांप्रदायिक समस्या, भाषा समस्या? उत्तर भाषा समस्या आहे. ज्यावेळेस संविधान लिहित होतो आपण त्यावेळेस राष्ट्रभाषा कोणती असावी हा वाद निर्माण झाला होता आणि त्या संबंधी हे मुन्शी-अय्यंगार सूत्र हे तयार करण्यात आलेलं आहे. डिटेल्स त्याबद्दल माहिती पाहूया आपण. ठीक आहे, यस, बघा, मुन्शी-अय्यंगार सूत्र हे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान भाषेच्या प्रश्नावर काढलेला एक भाषिक तोडगा किंवा समझोता आहे. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये राष्ट्रभाषा नेमकी कोणती असली पाहिजे यावर वाद होता. विशेषतः हिंदी भाषिक राज्य आणि अहिंदी भाषिक राज्यामध्ये हा वाद होता आणि तो वाद मिटवण्यासाठी म्हणून हा एक सर्वसामान्य तोडगा हा जो आहे तो सुचवला होता. ठीक आहे, मग मसुदा समितीचे के.एम. मुन्शी हे एक सदस्य होते आणि एन. गोपालस्वामी अय्यंगार हे पण सदस्य होते. या दोघांनी मिळून हा तोडगा सुचवला. म्हणजे तोडग्यामध्ये काय सांगितलेलं की राष्ट्रभाषा कोणतीही डिक्लेअर करायची नाही, फक्त संघाच्या कामासाठी म्हणून हिंदी ही ऑफिशियल लँग्वेज किंवा कार्यालयीन भाषा म्हणून डिक्लेअर करायची असं या ठिकाणी ठरवलं. म्हणजे भारताला सध्या कुठलीही राष्ट्रभाषा नाहीये, हिंदी ही मात्र कार्यालयीन भाषा आहे, ती कामकाजाची भाषा म्हणून यानुसार ठरवलेलं आहे. ठीक आहे, आणि या सूत्रानुसारच कलम 343 ते 351 हे कलम सुद्धा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि या सूत्रानुसार हे जे सूत्र आहे या सूत्रानुसार अधिकृत भाषा, राष्ट्रीय भाषा नाही, अधिकृत भाषा म्हणजे देवनागरी लिपीतील हिंदी ही भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलेली आहे. ठीक आहे, यस, राष्ट्रभाषा नाही बरं, अधिकृत भाषा. इंग्रजीचा वापर, ठीक आहे, राज्यघटना लागू झाल्यापासून पुढील 15 वर्षापर्यंत म्हणजे 1965 पर्यंत इंग्रजी भाषा सुद्धा अधिकृतपणे वापरली जाईल अशी तरतूद सुद्धा केलेली गेलेली होती. ठीक आहे, सो अधिकृत कामासाठी भारतीय अंकांच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा वापर केला जाईल. ठीक आहे, म्हणजे आपले जे अंक होते पण त्याचं आंतरराष्ट्रीय स्वरूप वापरायचं असं ठरवलं गेलं. या सूत्रामुळे काय झालं, तमिळ, मराठी, बंगाली यासारख्या प्रादेशिक भाषांच्या महत्वाचा स्वीकार करण्यात आला आणि आपल्या देशामधली जी भाषिक विविधता आहे ती टिकवून ठेवण्यात आली. म्हणजे हिंदी सरसकट सर्वांवर लादल्या गेली नाहीये, ती फक्त एक कामकाजाची भाषा म्हणून स्वीकारली गेलेली आहे
आणि आपल्या देशातली भाषिक विविधता ही जोपासल्या गेलेली आहे असं म्हणता येऊ शकतं. ठीक आहे, मग हा सूत्र किंवा हा फॉर्म्युला होता त्या संदर्भात. ओके, त्याच्यानंतर महत्वाचं क्वेश्चन आहे, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. निर्वाचन आयोगासंबंधी उत्तर कुठला आहे? कलम 324 मध्ये भारताच्या निर्वाचन आयोगाची तरतूद दिलेली आहे. आता हे सर्व कलम आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा एक एक कलम. याच्यामधलं पहिलं कलम आहे, ठीक आहे, पहिलं कलम आहे कलम 368. अगोदर भारतीय निवडणूक आयोगाबद्दल माहिती पाहूया की भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. ठीक आहे, ही एक घटनात्मक संस्था आहे. कलम 324 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद दिलेली आहे. ठीक आहे, आणि भारतीय संविधानाच्या 4 स्तंभापैकी एक स्तंभ म्हणजे निवडणूक आयोगाला समजलं जात असतं. यस, आणि भारतातील महत्वाच्या निवडणुकीसाठी आपला हा निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. ठीक आहे, या आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात. ठीक आहे, म्हणजे अन्य निवडणूक आयुक्त किती असावेत ते संविधानात दिलेलं नाहीये, तर राष्ट्रपती नेमतील म्हणजे राष्ट्रपतीच्या इच्छेवर अवलंबून आहे की अन्य निवडणूक आयुक्त किती असतील. मग राष्ट्रपती नेमतील इतके निवडणूक आयुक्त असतील. आता सध्या एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर निवडणूक आयुक्त असे मिळून तिघांची ही संस्था बनलेली आहे. ऑक्टोबर इसवी सन 1993 पासून 2 निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. ठीक आहे, येस, ओके. 1989 मध्ये पहिल्यांदा 2 जण नेमले होते, नंतर मग परत 1 जणावर आला आयोग आणि आता 1993 पासून कंटिन्यू 3 सदस्य याच्यामध्ये नेमले जात असतात. तसेच एका अध्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे इतर जे 2 निवडणूक आयुक्त आहेत त्यांना सुद्धा मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा आणि स्थान देण्यात आलेलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असतो अशा व्यक्तीची नेमणूक या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. सध्या जर विचार केला आपण तर सध्या चर्चेमध्ये असणारे नेहमी ज्ञानेश कुमार हे 26वे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ठीक आहे, यस. भारतीय संविधानातील अनुच्छेद 368 आता हे संसदेला संविधान दुरुस्तीचा अधिकार प्रदान करते. संविधानात काळानुसार आवश्यक बदल केले पाहिजेत त्यासाठी आपण घटनादुरुस्ती करतो आणि कलम 368 हे घटनादुरुस्ती संबंधी आहे. संविधानाच्या भाग 20 मध्ये घटनादुरुस्तीची तरतूद दिलेली आहे. 368 मध्ये 2 प्रकारे घटनादुरुस्ती केली जात असते. ठीक आहे, फर्स्ट आहे ते म्हणजे विशेष बहुमत आणि दुसरं आहे ते म्हणजे संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा अधिक राज्यांची संमती. ठीक आहे, यस, निम्म्यापेक्षा अधिक राज्यांची संमती असं म्हणूया आपण. असे 2 प्रकार 368 मध्ये दिलेले आहेत. ओके, मग याची प्रक्रिया कसं आहे की संविधान दुरुस्तीचं विधेयक आहे हे प्रथमतः लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडत असतात. ठीक आहे, आणि हे विधेयक मांडायचं असेल तर राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नाहीये आणि मग हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने पास केलं तर घटना दुरुस्ती होत असते. आणि हे विधेयक राष्ट्रपतीकडे गेल्याच्या नंतर राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. ठीक आहे, म्हणजेच घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतीने स्वाक्षरी करणं बंधनकारक आहे. ते नाकारू शकत नाहीत किंवा पुनर्विचार करण्यासाठी पाठवू शकत नाहीत. त्यांना एकच पर्याय आहे ते म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाला संमती द्यावीच लागत असते. ठीक आहे, घटना दुरुस्ती जरी करायची असेल तर त्या अधिकारावर घटनेची मूलभूत संरचना बंधन आहे. म्हणजे घटना दुरुस्ती करत असताना संसदेने घटनेच्या मूलभूत संरचनेला धोका पोहोचू नये याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. ठीक आहे, 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये पहिल्यांदाच घटनेची मूलभूत संरचना हे तत्व मांडलं गेलेलं आहे आणि त्याला धोका न पोहोचता कलम 368 चा वापर करून संसद घटना दुरुस्ती करू शकते. आणि आतापर्यंत जवळपास 106 घटना दुरुस्ती त्या झालेल्या आहेत. ठीक आहे, 107वी घटना दुरुस्ती होणार होती जे महिलांचं आरक्षण लागू करायचं होतं 29 पासून, पण ती झाली नाहीये कारण लोकसभेमध्ये ते विधेयक पास होऊ शकलं नाही. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर
भारतीय संविधानातील अनुच्छेद 256 हे केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंधाशी संबंधित असून ते राज्याच्या कर्तव्यावर भर देते. म्हणजे केंद्र राज्याच्या संबंधित 256 आहे. आपण सगळे पर्याय पाहतोय आपण, ठीक आहे ना. म्हणजे प्रश्नामध्ये सगळेच्या सगळे पर्याय आपण कव्हर करतोय, जेणेकरून एखाद्या पर्यायावर परत कधी प्रश्न येऊ शकतो. मग 256 हे केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंधाशी संबंधित असून ते राज्याच्या कर्तव्यावर भर देते. याच्यामधल्या मुख्य तरतुदी कोणकोणत्या आहेत? तर संसदेच्या कायद्याचे पालन, म्हणजे राज्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे की संसदेने केलेले कायदे त्या राज्यात लागू असलेल्या इतर कायद्याचे पालन सुनिश्चित होईल. ठीक आहे. म्हणजे राज्यांनी आपल्या कार्यकारी अधिकाराचा असा वापर करायचा की संसदेचे कायदे त्या राज्यामध्ये लागू राहतील, संसदेच्या कायद्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाहीचे. म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांमध्ये सुसंगत होईल अशा प्रकारे कारभार राज्यांनी करणं आवश्यक आहे. केंद्राचे निर्देश, जर संसदेच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारला आवश्यक वाटले तर केंद्र सरकार राज्यांना त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना किंवा निर्देशक देऊ शकते. म्हणजे याच कलमाच्या अंतर्गत संसदेने एखादा केलेला कायदा आहे तो जर लागू करायचा असेल, त्याची अंमलबजावणी करायची असेल तर केंद्र शासन राज्यांना तसे निर्देश देऊ शकते. राज्यांची जबाबदारी, हे कलम स्पष्ट करते की राज्यांनी केंद्राच्या कार्यकारी अधिकारात अडथळा येईल किंवा किंवा केंद्राच्या कायद्याचे उल्लंघन होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये. म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांमध्ये सुसंगती राहिली पाहिजे, अशाच प्रकारे राज्याने आपला कारभार करायचा आहे. केंद्राच्या विरोधात जाऊन आपला कारभार करायचा नाही, असे या 256 मध्ये ते सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. महत्वाचं कलम आहे, ऑप्शन मध्ये विचारलेलं आहे. यस. त्यानंतर बघा, त्यानंतर महत्वाचा मुद्दा या संदर्भात, हे कलम संघराज्य रचनेत केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय राखण्यासाठी, बघा, केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय राखण्यासाठी आणि संपूर्ण देशात राष्ट्रीय कायद्याची एक समान अंमलबजावणी होण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये संसदेचा कायदा एक समान लागू झाला पाहिजे, त्यासाठी म्हणून 256 कलम हे अतिशय महत्वाचं आहे. यस, अतिशय महत्वाचं कलम आहे. त्यानंतर 324 कलम जे निवडणूक आयोगाच्या संबंधी आहे. ठीक आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 324 हे भारतीय निवडणूक आयोगाच्या, ठीक आहे, स्थापना, म्हणजे काय काय स्थापना, अधिकार आणि जबाबदारी याच्याशी संबंधित आहे. म्हणजे 324 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना आहे, अधिकार आहे, त्यांचं जबाबदारी सुद्धा आहे. ठीक आहे. ओके. हे कलम भारतातील लोकशाही प्रक्रियेचं एक कणा म्हणून समजलं जात असतं, कारण यामुळे आपल्या देशामध्ये मुक्त आणि न्याय्य अशा निवडणुका होत असतात. ठीक आहे. आता निवडणुका कोणकोणत्या घेत असतात? तर संसदेच्या निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, तसंच राज्य विधिमंडळाच्या निवडणुका म्हणजे विधानसभेच्या निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेण्याचं काम भारताचा निवडणूक आयोग या कलमाच्या अंतर्गत करत असतं. ठीक आहे. मतदार याद्या, निवडणुकीसाठी अचूक आणि अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी सुद्धा आयोगावर आहे. आणि याच्यावर नेहमी वाद निर्माण झालेला आहे, कारण SIR नावाचं जे काही धोरण आता आयोगाने राबवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा जणांची नावं रद्द झालेली आहेत आणि म्हणून याच्यावर खूप वाद झालेला आहे. ठीक आहे. आयोगाची रचना, निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती, बघा, राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील इतके इतर निवडणूक आयुक्त असणार आहेत. म्हणजे राष्ट्रपती निश्चित करतील एवढे इतर निवडणूक आयुक्त याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. महत्वाची माहिती आहे. त्यानंतर आयोगासंदर्भामध्ये स्वायत्ता आणि सुरक्षा, मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच प्रक्रिया लागत असते. म्हणजे फक्त बरं लक्षात घ्या, मुख्य निवडणूक आयुक्त यांना जर पदावरून हटवायचं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे प्रक्रिया आहे. इतर दोन जे आयुक्त आहेत त्यांना ही प्रक्रिया लागू होत नाही, फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनाच ही प्रक्रिया लागू होते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं पदावरून हटवलं जातं त्याप्रमाणे यांना पदावरून हटवलं जात असतं. ठीक आहे. कर्मचारी वर्ग, निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची विनंती आयोग राष्ट्रपती आणि राज्यपालांना करू शकतो. म्हणजे निवडणूक आयोगाला स्वतःचा स्टाफ नाहीये, तर ते राष्ट्रपती आणि राज्यपालाला विनंती करून केंद्राचा आणि राज्याचा स्टाफ निवडणुकांसाठी वापरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर अनुच्छेद 324 अंतर्गत
निवडणूक आयोग केवळ केंद्र आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका घेत असतं. ठीक आहे, म्हणजे आपल्या पंचायत राज नगरपालिका यांच्या निवडणुका घेत नाही. त्यासाठी स्वतंत्र असा राज्य निवडणूक आयोग असतो. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की ठीक आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे घेत नाहीयेत, तर राज्य निवडणूक आयोग यासाठी निर्माण केलेला आहे. ओके, त्यानंतर कलम 50 काय 150 काय आहे, तर हे संघ आणि राज्य सरकारच्या लेखांच्या स्वरूपाच्या संबंधी आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य यांनी वर्षभर जो काही पैसा खर्च केलेला आहे त्याचा हिशोब कसा लिहून ठेवायचा, त्याचा जो लेखा आहे त्याच्याशी संबंधी 150 हे कलम आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे हिशोब किंवा लेखे कोणत्या स्वरूपात ठेवले जातील या कलमाद्वारे निश्चित केले जात असते. ठीक आहे, म्हणजे केंद्राच्या आणि राज्याचा जो काही हिशोब आहे, जो लेखे आहे, तो कोणत्या स्वरूपात ठेवायचा ते याच्यामध्ये ठरवलं जात असतं. राष्ट्रपतीचा अधिकार काय, संघ आणि राज्याचे लेखे अशा स्वरूपात ठेवले जातील जे भारताचे राष्ट्रपती विहित करतील. ठीक आहे, म्हणजे भारताचे राष्ट्रपती सांगतील त्याप्रमाणे त्या स्वरूपामध्ये केंद्र आणि राज्याचा जो काही खर्च आहे, जो हिशोब आहे, तो इथे लिहून ठेवायचा आहे. राष्ट्रपती हे स्वरूप ठरवताना भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग यांचा सल्ला घेतील, परंतु राष्ट्रपतींनी हे स्वरूप ठरवण्यासाठी कॅगचा सल्ला घ्यायचा आहे. ठीक आहे, मग या संबंधी हे महत्वाचं कलम आहे कलम 150. ठीक आहे, अतिशय महत्वाचं कलम 150. मग या कलमाचं महत्व काय आहे, या कलमाचं महत्व काय, संपूर्ण देशात सरकारी हिशोब ठेवण्याची एकसमान पारदर्शक पद्धत असावी हा या कलमाचा मुख्य हेतू आहे. ठीक आहे, संपूर्ण देशामध्ये सरकारी हिशोब ठेवण्याची एक समान आणि पारदर्शक म्हणजे सर्व देशामध्ये सारखी असणारी आणि पारदर्शक पद्धत असली पाहिजे, हा या 150 या कलमाचा मुख्य हेतू आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथा महत्वाचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. चौथा, ठीक आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण. ठीक आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त विचारलेले आहे. स्वरूपा राणी, व्ही.एस. रमादेवी, कमला नेहरू का जयललिता. सो उत्तर आहे व्ही.एस. रमादेवी. ठीक आहे, सो आपण चारही ऑप्शन आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, एक एक करून पाहणार आहोत आपण डिटेल्स मध्ये. ठीक आहे, ओके, बघा पहिल्या ठिकाणी महिला स्वरूपा राणी नेहरू. आता ह्या कोण होत्या, तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मातोश्री म्हणजे त्यांची आई आणि मोतीलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या त्या. ठीक आहे, यस, त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा मोलांचं योगदान दिलं. आता मोतीलाल नेहरू यांच्या पत्नी म्हणल्यावर स्वातंत्र्य लढ्यामध्ये येणारच त्या. ठीक आहे, यस, स्वरूपा राणी यांचा जन्म हा 1868 मध्ये लाहोर येथील काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. ठीक आहे, यस, आणि त्यांचे मूळ नाव फुसू होते, नंतर चेंज करून मग स्वरूपा राणी हे ठेवलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सहभाग आहे त्यांचा. 1920 आणि 1930च्या दशकामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. इव्हन जो मिठाचा सत्याग्रह झाला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महिलांचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, ब्रिटिश पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये त्या एकदा गंभीर जखमी झाल्या होत्या, परंतु तरीही त्यांनी आपला देशप्रेमाचा मार्ग असा सोडलाच नाही. अशा ह्या स्वरूपा राणी नेहरू होत्या. ठीक आहे, यस, त्याच्यानंतर ऑप्शन मधल्या दुसऱ्या कर्तबगार महिला. ठीक आहे, ओके, आता स्वरूपा राणी यांचं बघा कौटुंबिक योगदान जर पाहिलं आपण तर त्या मोतीलाल नेहरू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या मुलांमध्ये जवाहरलाल नेहरू, विजयालक्ष्मी पंडित आणि कृष्णा नेहरू यांचा समावेश आहे. ठीक आहे, यस, विजयालक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. ठीक आहे, यस, आणि यांचं निधन 10 जानेवारी 1938 मध्ये स्वरूपा राणी यांचं निधन झालं. हा पहिला ऑप्शन होता आपला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे व्ही.एस. रमादेवी. यस, ही एक भारतीय राजकारणी आणि प्रशासक होत्या ज्यांनी भारतीय राजकारणात अनेक महत्वाची पदे भूषवली. म्हणजे ह्या राजकारणी सुद्धा होत्या आणि प्रशासक सुद्धा होत्या. ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्या होत्या. पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. हा महत्वाचा मुद्दा की त्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. ठीक आहे, म्हणजे रमादेवी ह्या भारताच्या 9व्या, बघा सिक्वेन्सनी पाहिलं तर ह्या 9व्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला आहेत. पहिल्या आहेत आणि एकमेव महिला आहेत. त्यांचा जो काही कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर 1990
ते 11 डिसेंबर 1990 असा 16 दिवसांचा त्यांचा कालावधी होता. 16 दिवस राहिल्या पण नाव करून गेल्या त्या. ठीक आहे. राज्यसभेच्या पण सरचिटणीस राहिलेल्या आहेत त्या 1 जुलै 1993 ते 25 सप्टेंबर 1997 या काळात त्या राज्यसभेच्या सरचिटणीस होत्या. ठीक आहे. म्हणून त्यांनी काम पाहिलं. हे पद भूषवणाराही हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. म्हणजे जिथे जातील त्यांनी रेकॉर्ड बनवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे राज्यसभेच्या सरचिटणीस म्हणून काम करणाऱ्या सुद्धा त्या पहिल्याच महिला होत्या. राज्यपाल त्या 2 राज्यांचे राज्यपाल पद भूषवलं होतं त्यांनी. ठीक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 26 जुलै 1997 ते 1 डिसेंबर 1999 पर्यंत त्या हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल होत्या. त्यानंतर कर्नाटकच्या पण राज्यपाल होत्या. ठीक आहे. कर्नाटकच्या सुद्धा म्हणजे 2 डिसेंबर 1999 ते 20 ऑगस्ट 2002 त्या कर्नाटकच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. म्हणजे इथेही त्यांचा मान पहिलाच. ठीक आहे. शिक्षण आणि पार्श्वभूमी त्यांचा जन्म हा 15 जानेवारी 1934 रोजी झाला. कुठे? आंध्र प्रदेशमधील चेब्रुलू येथे झाला. आंध्र प्रदेशमधील चेब्रुलू येथे झाला आणि त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून व्यवसायाने वकील सुद्धा होत्या. लॉचा अभ्यास केला, वकील सुद्धा त्या होत्या. 17 एप्रिल 2013 रोजी बेंगलोर येथे वयाच्या 19व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. ठीक आहे. यस. रमादेवी यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अनेक अडथळे पार करून स्त्रियांसाठी त्यांनी नवीन वाटा निर्माण केल्या. अशा या आदर्श रमादेवी आणि यांच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला होता. कारण त्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. ठीक आहे. यस. तिसरा ऑप्शन जो होता प्रश्नामध्ये तो म्हणजे कमला नेहरू हा होता. कमला नेहरू त्यांच्याबद्दल पाहूया. कमला नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या आणि एक सक्रिय स्वातंत्र्य सैनिक होत्या. त्या पण स्वातंत्र्य सैनिक होत्या. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भूमिका बजावली. ठीक आहे. आणि नेहरू कुटुंबातील त्यांचे स्थान अतिशय महत्वाचं मानलं जातं. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1899 रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय काश्मीरी पंडित कुटुंबात झाला. ठीक आहे. दिल्लीमधल्या एखाद्या मध्यमवर्गीय काश्मीरी कुटुंबामध्ये काश्मीरी पंडित या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. 8 फेब्रुवारी 1916 रोजी वयाच्या 17 वर्षी त्यांचा विवाह 26 वर्षीय जवाहरलाल नेहरूशी झाला होता. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू 26 वर्षाचे होते, ते 17 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह झाला. ठीक आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग त्या खऱ्या अर्थाने एक वीरांगना होत्या. त्यांनी असहकार चळवळ अतिशय महत्वाची 1921 ची. ठीक आहे. असहकार 1920 ची ऍक्च्युअली असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभाग घेतला. अतिशय महत्वाच्या चळवळी असहकार चळवळ आहे, सविनय कायदेभंग चळवळ आहे, या दोन्हीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. इव्हन अलाहाबाद मध्ये महिलांची संघटना बांधून त्यांनी परदेशी कापड आणि दारूच्या दुकानांवर निदर्शने केली. ठीक आहे. म्हणजे अलाहाबाद मध्ये सुद्धा त्यांनी एक महिलांची संघटना स्थापन केली आणि दारूची दुकानं आणि परदेशी वस्तूची दुकानं याच्यावर त्यांनी आंदोलन केले. ठीक आहे. म्हणजे त्यांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं असं योगदान होतं. ठीक आहे. ओके. फॅमिलीमध्ये त्यांचं काय स्थान होतं फॅमिलीमध्ये? ठीक आहे. सो बघा, त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मातोश्री होत्या. ठीक आहे. सुरुवातीला सनातनी वातावरणात वाढलेल्या कमलेने नंतर नेहरू कुटुंबातील आधुनिक आणि पाश्चात्य जीवनशैलीशी जुळून घेतले. म्हणजे अगोदर त्यांच्या घरातलं म्हणजे बाहेरचं वातावरण सनातनी होतं, पण इकडे नेहरू कुटुंबामध्ये मात्र थोडंसं आधुनिक होतं. त्यांनी सनातनी पासून आधुनिक अशा प्रकारे आपला प्रवास करून तिथे जुळवून घेतलं. सामाजिक विचार त्या स्त्री शिक्षणाच्या प्रबळ पुरस्कर्त्या होत्या आणि पर्दा पद्धती सारख्या सामाजिक अनिष्ट प्रथांना त्यांचा विरोध होता. म्हणजे त्यांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. कमला नेहरू दीर्घकाळ क्षयरोगाशी झुंजत होत्या. त्यांना क्षयरोग झाला होता. उपचारासाठी त्यांना स्वित्झर्लंडला नेण्यात आले होते आणि 28 फेब्रुवारी 1936 रोजी त्यांच्या वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ठीक आहे. क्षयरोगामुळे त्यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. ओके. असं उत्तम असं म्हणता येईल की हे कारकीर्द त्यांची होती. ओके. त्यानंतर चौथा ऑप्शन असं म्हणता येईल जयललिता यांच्यावर होता. जयललिता. ठीक आहे. जयललिता ह्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं. ठीक आहे. त्यांना त्यांच्या समर्थकांमध्ये अम्मा आणि पुरुची थैलेवी. ठीक आहे. अशी 2 नावं म्हणजे पुरुची थैलेवी म्हणजे काय क्रांतिकारी नेत्या म्हणजे अम्मा आणि क्रांतिकारी नेत्या असे 2 शब्द त्यांच्यासाठी वापरले जायचे. जन्म आणि बालपण त्यांचा जन्म जो आहे 24 फेब्रुवारी 1948 ला
कर्नाटक राज्यातील मेलुकुटे येथे एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातील नाव कोमलावली होते. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांनी वडिलांना गमावले. म्हणजे दुसऱ्या वर्षीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असं म्हणता येईल. ठीक आहे. चित्रपट कारकीर्द. राजकारणात येण्यापूर्वी त्या दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेत्री होत्या. ठीक आहे. जसं आता तामिळनाडूमध्ये निवडणुका झाल्या आणि थलपती विजय यांनी 107 जागा जवळपास जिंकल्या, तसंच त्यावेळेस तोही सुपरस्टार आहे तामिळनाडूचा. तसंच या जयललिता सुद्धा सुपरस्टार होत्या. त्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नडा आणि हिंदी अशा 300हून अधिक चित्रपटात काम केले. बघा. ठीक आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी अशा सर्व भाषांमध्ये जवळपास 300हून अधिक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं. इव्हन एम.जी. रामचंद्रन हे पण सुपरस्टार होते त्यावेळेसचे. एम.जी. रामचंद्रन यांच्या सोबतची पडद्यावरील जोडी अत्यंत लोकप्रिय होती. ठीक आहे. म्हणजे एम.जी. रामचंद्रन सोबत त्यांचे खूप सारे मूवी फेमस झालेत आणि इव्हन एम.जी. रामचंद्रन यांनीच त्यांना राजकारणामध्ये सुद्धा आणलेलं होतं. ठीक आहे. यस. राजकीय प्रवास. त्यांचा राजकीय प्रवास पाहूया आपण. यस. राजकीय प्रवास. बघा. एम.जी. रामचंद्रन हे सुपरस्टार होते. एम.जी.आर. यांनीच त्यांना 1982 मध्ये राजकारणात आणलं होतं. ठीक आहे. म्हणजे जयललिता यांना राजकारणात आणण्याचं काम एम.जी.आर. यांचं आहे. त्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्रकम AIDMK नावाचा जो पक्ष आहे. ठीक आहे. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या त्या सर्वेसर्वा होत्या. मुख्यमंत्री पद त्यांनी एकूण 6 वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद भूषवलं. बघा. 6 वेळा. ठीक आहे. यस. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अम्मा कॅन्टीन महत्वाचं आहे, म्हणजे गरिबांना मोफत जेवण, अम्मा कॅन्टीन, इव्हन अम्मा लॅपटॉप म्हणजे लॅपटॉप सुद्धा दिले त्यांनी. अम्मा कॅन्टीन, अम्मा लॅपटॉप सारख्या अनेक लोकप्रिय आणि लोककल्याणकारी योजना जयललिता यांनी राबवलेल्या होत्या. ठीक आहे. त्यांना आयर्न लेडी असं पण म्हटलं गेलं, कारण त्यांचा स्वभाव हा फार महत्वाकांक्षी होता आणि ते कठोर निर्णय घ्यायचे आणि म्हणून त्यांना आयर्न लेडी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ठीक आहे. ही डेट लक्षात ठेवा. 5 डिसेंबर 2016 रोजी चेन्नईमधील अपोलो या रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार सुरू असताना निधन झालेला आहे. त्यांच्या जीवनावर आधारित हॅलेबी नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला. मग अशी थोडीशी माहिती आपल्याला जयललिता बद्दल पाहता येत असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे. खूप डिटेल्स आपण विश्लेषण घेत आहोत. ठीक आहे. भारतीय घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाला सोपवलेले आहेत? तर हे सगळे कार्यकारी अधिकार राज्यपालांना. ठीक आहे. राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात आणि त्यांना सर्व काही अधिकार सोपवलेले आहेत. उत्तर ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे 6वा क्वेश्चन. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे होत असते? सो जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचं काम राज्याचे राज्यपाल आहेत. राज्याचे राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. राज्यपालांवर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. ठीक आहे. म्हणून हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करावा लागणार आहे. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे? ठीक आहे. यस. त्याचं उत्तर आहे अनुच्छेद 215. आता हे सगळे अनुच्छेद आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. यस. सगळे अनुच्छेद डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. बघा. पहिला अनुच्छेद आहे 215. 215 अनुच्छेद काय सांगतं? भारतीय संविधानातील अनुच्छेद 215 हे उच्च न्यायालयाच्या अधिकाराशी संबंधित आहे. ठीक आहे. अभिलेख न्यायालय किंवा त्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं म्हणूया. अनुच्छेद 215 नुसार प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. ठीक आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड, म्हणजे त्या न्यायालयात जे काही चालतं ते सर्व भविष्यकालीन स्मृतीसाठी जतन करून ठेवलं जात असतं. ठीक आहे. याचा अर्थ असा की उच्च न्यायालयाचे जे काही निर्णय आहेत, कार्यवाही आहेत, त्याचे जे कागदपत्र आहेत कायमस्वरूपी पुरावा म्हणून जतन केली जातात. ठीक आहे. यस. व जे काही कनिष्ठ न्यायालय, खालची न्यायालय म्हणजे कनिष्ठ न्यायालय, जिल्हा न्यायालय असेल, या निर्णयांचा संदर्भ म्हणून वापर करू शकतात. ठीक आहे. म्हणजे उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्यांचा निर्णय खालचे जे जिल्हा न्यायालय असतात ते एक संदर्भ म्हणून वापरू शकतात. ठीक आहे. न्यायालयातील अवमानाबद्दल दंड देण्याचा अधिकार. उच्च न्यायालयाला स्वतःचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार असतो. ठीक आहे. म्हणजे या अभिलेख न्यायालयामध्ये
जर उच्च न्यायालयाचा कोणी अपमान करत असेल तर त्या व्यक्तीला दंड द्यायचा अधिकार सुद्धा उच्च न्यायालयास दिलेला आहे. ठीक आहे. यस. ओके. हा महत्वाचा आहे की अभिलेख न्यायालयामध्येच त्यांना अवमानाबद्दल दंड द्यायचा अधिकार आहे. हे थोडक्यात सांगायचे तर हे कलम सुनिश्चित करते की उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. ठीक आहे. आणि त्यांच्या निर्णयांना कायदेशीर बाजू आहे. म्हणजे उच्च न्यायालयाचे निर्णय अतिशय महत्वाचे आहेत. त्यांना कायदेशीर दृष्ट्या महत्व दिलं गेलेलं आहे आणि त्यांची प्रतिष्ठा पण जपली पाहिजे. त्यासाठी त्यांना दंड द्यायचा सुद्धा अधिकार दिलाय असे कलम 215. ठीक आहे. त्यानंतर 216 कलम हे सुद्धा अतिशय महत्वाचं असं कलम आहे. 216 हे उच्च न्यायालयाच्या रचनेशी, उच्च न्यायालयाची रचना आहे त्याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश, बघा, एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतींना वेळोवेळी आवश्यक वाटतील इतके इतर न्यायाधीश. म्हणजे भारताच्या निवडणूक आयोगामध्ये सुद्धा राष्ट्रपती ठरवत होते की इतर आयुक्त किती असणार आहेत आणि या ठिकाणी सुद्धा राष्ट्रपती ठरवतील की इतर न्यायाधीश किती असणार आहेत आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. संख्या निश्चिती, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या संविधानाने निश्चित केली नाहीये. ठीक आहे. संविधानात ही संख्या निश्चित नाहीये. ही संख्या ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे कोणाला आहे? भारताच्या राष्ट्रपतीला हा अधिकार दिलेला आहे. ज्या राज्यांमध्ये कामाचा व्याप जास्त आहे तिथे न्यायाधीशांची संख्या वाढवली जाऊ शकते आणि राष्ट्रपती ते ठरवत असतात. ठीक आहे. ओके. त्यानंतर 217 कलम आहे. 217 कलम. आता 217 हे कलम कशा संबंधी आहे? तर 217 कलमामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती दिलेली आहे. नियुक्ती आणि पदाच्या शर्ती दिलेल्या आहेत. ठीक आहे. नियुक्ती आणि पदाच्या शर्ती कलम 217 मध्ये दिलेल्या आहेत. मग उच्च न्यायालयाच्या नियुक्ती प्रक्रिया कशी होत असते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? भारताचे राष्ट्रपती करतात आणि ही नियुक्ती करताना राष्ट्रपती या सर्वांशी सल्लामसलत करतात. कोणासोबत? भारताचे मुख्य न्यायाधीश आहेत, संबंधित राज्याचे राज्यपाल आहेत आणि मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त इतर न्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा सुद्धा सल्ला घेतला जात असतो. म्हणजे या सर्वांचा सल्ल्यावरून राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. ठीक आहे. ओके. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. वयोमर्यादा काय दिलेली आहे? सो वयोमर्यादा सुद्धा महत्वाची आहे, परीक्षेला विचारले जाऊ शकते. वयोमर्यादा. ठीक आहे. वयोमर्यादा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची 62 वर्ष होईपर्यंत पदावर राहू शकतात. म्हणजे किमान वय नाही सांगितलं त्यांना, पण मॅक्झिमम वय सांगितलं की वयाच्या 62 वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात. पात्रता काय आहे? तर ती व्यक्ती भारताचे नागरिक पाहिजेत आणि भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये किमान 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलेलं पाहिजे किंवा किमान 10 वर्ष ते उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून काम केलेलं पाहिजे. ठीक आहे. या दोन्ही पैकी कुठली एकच गोष्ट ही आहे. एकतर 10 वर्ष न्यायिक पदावर काम किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकील, या दोन्ही पैकी एक गोष्ट असणं आवश्यक आहे. पद कधी रिक्त होत असतं? न्यायाधीश राष्ट्रपतींना उद्देशून स्वतःच्या सहीने राजीनामा देऊ शकतात. म्हणजे न्यायाधीश स्वतः राजीनामा देऊ शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्याप्रमाणे पदावरून हटवलं जातं, म्हणजे महाभियोग प्रक्रिया, त्याच पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटवलं जातं. त्यासाठी न्यायाधीश चौकशी कायदा 1968 आहे आणि त्यामध्ये ही प्रक्रिया दिलेली आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट. ठीक आहे. कलम 218 महत्वाचं कलम आहे. कलम 218 मध्ये काय दिलं? हे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित काही तरतुदी उच्च न्यायालयांना लागू करण्यासंबंधी आहे. म्हणजे 218 मध्ये काय सांगून ठेवलं की सर्वोच्च न्यायालयाच्या काही तरतुदी त्या उच्च न्यायालयाला लागू असतील अशी तरतूद आहे. मग ते कोणकोणत्या बरं? की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीने हटवलं जातं त्याच पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवलं जाणार आहे. त्यासाठीचे कारण आहेत ते म्हणजे गैरवर्तणूक आणि सिद्ध झालेली अकार्यक्षमता. या दोन कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो यांना पदावरून हटवलं जात असतं. ठीक आहे. यस. ओके. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचं आहे. ठीक आहे. न्यायालयीन स्वायत्तता. आता बघा, न्यायालयीन स्वायत्तता, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याची प्रक्रिया ही अत्यंत कठीण करून ठेवलेली आहे. ठीक आहे. जेणेकरून सरकारने त्यांना कधीही मनात येईल असं हटवू नये म्हणून त्यांना हटवण्याची प्रक्रिया थोडीशी कठीण करून ठेवली, जेणेकरून न्यायाधीश चांगला निर्णय देऊ शकतील. त्यांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप टाळणे
आणि न्यायपालिकेचे स्वतंत्र टिकवणे यासाठी म्हणून असं करून ठेवलेलं आहे. थोडक्यात अनुच्छेद 218 हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नोकरीची सुरक्षा, त्यांच्या पदाची सुरक्षा ही सांगत असते. तसंच पदावरून हटवण्याच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर एक समानता आणते. म्हणजे 218 मध्ये त्यांना पदाची सुरक्षितता दिलेली आहे आणि त्यांना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्याची प्रक्रिया ही सेम आहे असं या कलम 218 मध्ये सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 8वा महत्वाचा क्वेश्चन आहे, खूप डिटेल्स आपण कव्हर करत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? राज्यसभेतील. ठीक आहे, पहिली, दुसरी, तिसरी का चौथी? उत्तर आहे चौथी अनुसूची. सगळ्या अनुसूची आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, बघा पहिली अनुसूची. आता मूळ संविधानामध्ये 8 अनुसूची होत्या, आता सध्या 12 अनुसूची आहेत, म्हणजे 4 अनुसूची आपण नवीन ऍड केलेल्या आहेत. मग इथे जी पहिली अनुसूची आहे, पहिल्या अनुसूचीमध्ये काय दिलंय? तर पहिल्या अनुसूचीमध्ये केंद्रशासित प्रदेश व घटक राज्य यांची भौगोलिक सीमा आणि नावे दिलेली आहेत. ठीक आहे, यस. म्हणजे जवळपास जवळपास 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांची भौगोलिक सीमा आणि नावे हे पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेलं आहे, पहिल्या अनुसूचीत. ठीक आहे, यस. आणि कलम 1 ते 4, कलम 1 पासून 4 पर्यंत ही कलम सगळी पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे दुसरी अनुसूची. ठीक आहे, दुसरी अनुसूची महत्वाची आहे. या दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार आणि भत्ते दिलेले आहेत, पगार भत्ते. ठीक आहे, कोणाकोणाचे आहेत? राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल, लोकसभेचे सभापती उपसभापती किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती उपसभापती, राज्यांच्या विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती उपसभापती, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश. ठीक आहे, म्हणजे अतिशय महत्वाची पद यांचे पगार भत्ते दुसऱ्या परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, इव्हन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग, हे अतिशय घटनात्मक पद महत्वाचे आहेत. त्यांच्या पगार भत्त्याची सोय दुसऱ्या परिशिष्टामध्ये करून ठेवलेली आहे. ठीक आहे, यस, ओके. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरी अनुसूची जी आहे, तिसरी महत्वाची अनुसूची आपल्या समोर आहे. तिसरी महत्वाची अनुसूची काय दिलेली आहे? शपथ आणि वचने. तिसऱ्यामध्ये शपथ आणि वचने दिलेत. ठीक आहे, वेगवेगळ्या पदावर गेल्यावर त्यांना कोणती शपथ घ्यावी लागते ते दिलेलं आहे. मग ते कोणाकोणाचे आहेत? केंद्रीय मंत्री. ठीक आहे, केंद्रीय मंत्र्यांची शपथ, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, त्यानंतर संसदेचे सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक, त्यानंतर राज्याचे मंत्री. ठीक आहे, राज्याचे मंत्री आहेत. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीचे उमेदवार. ठीक आहे, राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीचे उमेदवार, राज्य विधिमंडळाचे सदस्य, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ठीक आहे, या सर्वांनी कोणत्या प्रकारे शपथ घेतली पाहिजे ते इथं देऊन ठेवलेलं आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये. ठीक आहे, आणि मग चौथी अनुसूची जी आहे, जे आपलं उत्तर आहे चौथी अनुसूची. मग चौथ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? तर चौथ्या अनुसूचीमध्ये जागांचं वाटप दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेच्या जागा वाटप केलेल्या आहेत. लोकसंख्येच्या आधारावर ह्या जागा वाटप केल्या. सर्वात जास्त उत्तर प्रदेशला जवळपास 31 जागा आहेत आणि महाराष्ट्राला 19 जागा ह्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, यस. मग असं इथे दिलेलं आहे चौथ्या अनुसूचीबद्दल. ठीक आहे, ओके. आणि याच्या संदर्भात जे काही कलम आहे, ठीक आहे, यस. बघा 9वा क्वेश्चन आपल्या समोर आहे. ठीक आहे, 8 प्रश्न झाले, खूप डिटेल्स मध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाले? ग्रामसभेला. बरं, मग 61वी का 71वी का 73वी का 74? उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आता याबद्दल आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत आपण. ठीक आहे, डिटेल्स मध्ये बघा सगळे ऑप्शन आपण डिटेल्स मध्ये पाहणार. पहिलं आहे ते म्हणजे 61वी घटना दुरुस्ती. 61वी घटना दुरुस्ती ऍक्च्युली 1988 ला झालेली आहे. राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा, आणि या घटना दुरुस्तीने मतदानाचं वय हे 21 हून 18 इतकं कमी केलेलं आहे. ठीक आहे ना, यस. कोणत्या?
या कलम 326 मध्ये सुधारणा केली आपण आणि मतदानाचं वय अगोदर 21 वर्ष होतं ते कमी करून आपण 18 वर्ष हे केलेलं आहे 61व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे. येस. ओके. त्याच्यानंतर येस, त्यानंतर 71वी जी घटना दुरुस्ती आहे, 71वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे? 71वी घटना दुरुस्ती बघा, 71वी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. 71वी घटना दुरुस्ती कशा संबंधित आहे? तर ही भाषिक विविधतेचा सन्मान व्हावा यासाठी आहे. ठीक आहे. कारण 71व्या घटना दुरुस्तीनुसार 8व्या परिशिष्टामध्ये आपण बदल केला आणि 8वं परिशिष्ट हे घटनेने मान्य केलेल्या भाषा या संदर्भात आहे. अगोदर 14 भाषा होत्या आणि आता सध्या 22 भाषा आहेत आणि 71व्या घटना दुरुस्तीने 8वी जी अनुसूची आहे याच्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी ह्या 3 भाषा समाविष्ट केल्या. कोणत्या? कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी ह्या 3 भाषा समाविष्ट केलेल्या आहेत आणि हा जो कायदा आहे 1992 मध्ये मंजूर झाला आणि 31 ऑगस्ट 1992 पासून हा म्हणजे 71व्या घटना दुरुस्तीचा कायदा लागू झालेला आहे. ठीक आहे. येस. आणि ही जी काही घटना दुरुस्ती आहे महाराष्ट्राचे, पण त्यात तत्कालीन त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी ही घटना दुरुस्ती मांडली होती. ठीक आहे. येस. ओके. आणि मग हे ह्या 3 भाषांना घटनात्मक दर्जा दिल्यामुळे अगोदरच्या ज्या 15 भाषा होत्या त्या आता 18 झाल्या. म्हणजे मूळ संविधानामध्ये 14च होत्या, पण नंतर मग 21वी घटना दुरुस्ती 1967 करून सिंधी भाषेला घटनात्मक भाषेचा दर्जा दिला, मग झाले 15 आणि नंतर 71व्या घटना दुरुस्ती 1992 ने परत या 3 टाकल्या, हे झाल्या 18 आणि नंतर मग 92वी घटना दुरुस्ती 2003 ने परत 4 टाकल्या. बोडो, डोगरी, मैथिली आणि संताली ते 4 म्हणजे 18 + 4 22 अशा. सध्या 22 अशा ह्या राज्यघटनेने मान्य केलेल्या भाषा आहेत. मूळ 14 होत्या, सध्या 22 आहे. ठीक आहे. ओके. चला, त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती 1992 ची आहे. 73वी घटना दुरुस्ती 1992. मग ही 73वी घटना दुरुस्ती 1992 पंचायत राजच्या संबंधी आहे. ठीक आहे. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठीची ही घटना दुरुस्ती केलेली आहे. ठीक आहे. येस. आणि यामुळे काय झालं? सत्तेचं विकेंद्रीकरण झालं आणि ग्रामीण भागामध्ये लोकशाही मजबूत झाली या घटना दुरुस्तीने. ठीक आहे. आता याच्यामुळे काय झालं? आणखी संवैधानिक दर्जा म्हणजे पंचायत राज संस्था ज्या होत्या यांना आता घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये संविधानामध्ये नवीन एक भाग 9 ऍड केला आणि कलम 243 ए पासून 243 ओ पर्यंत कलम ऍड केलेले आहेत आणि संविधानामध्ये 11वी अनुसूची पण ऍड केली गेली. ठीक आहे. 11वी अनुसूची ऍड केली आणि या 11वी अनुसूचीमध्ये ग्रामपंचायतीने करायच्या जवळपास 29 विषयाच्या कामाची यादी सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेली आहे. ठीक आहे. येस. यावर प्रश्न विचारलेले आहेत. आता पंचायत राजची रचना ही त्रिस्तरीय रचना आहे. पंचायत राजची कशी रचना आहे? त्रिस्तरीय रचना आहे. त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करणं हे बंधनकारक आहे. हा, पण जिथं लोकसंख्या 20 लाखापेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी फक्त 2च स्तर असणार आहेत. मधला स्तर नसला तरी चालणारच आहे. ठीक आहे. येस. ग्रामसभेबद्दल. आता ग्रामसभा म्हणजे काय असतं? गावातील नोंदणीकृत सर्व मतदार, बरं, गावातील सर्व लोक नाही, नोंदणीकृत सर्व मतदार यांनी मिळून ग्रामसभा तयार झालेली असते. ठीक आहे. आरक्षण कसं आहे? ग्रामपंचायतीमध्ये महिलांना संविधानामध्ये 1/3 म्हणजे 33% आरक्षण आहे, पण महाराष्ट्रामध्ये 50%, महाराष्ट्रात 50% आहे. घटनेत 33% आहे महिलांना, महाराष्ट्रात 50% आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात इथे आरक्षण दिलेलं आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये. ठीक आहे. येस. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि जमातीस आरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कालावधी किती असतो पंचायत राज संस्थांचा? पंचायत राज संस्थांचा जो कालावधी आहे 5 वर्ष, पण 5 वर्ष कुठून? पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष हा कालावधी असतो आणि विसर्जित होण्याच्या अगोदरच 6 महिने अगोदरच निवडणूक घेतली जात असते. ठीक आहे ना. येस. तसंच निवडणूक आणि वित्त आयोगाची पण तरतूद केली आहे की पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र 243 के मध्ये निवडणूक आयोगाची सोय केली. तर पंचायत राज संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी म्हणून 243 आय मध्ये राज्य वित्त आयोगाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. हे जे विधेयक आहे लोकसभेत 22 डिसेंबर 1992 रोजी संमत झालं आणि राज्यसभेमध्ये 23 डिसेंबर 1992 रोजी मंजूर झालं. हे डेट्स महत्वाचे आहेत, परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात.
राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी 20 एप्रिल 1993 रोजी केली आणि हा जो घटना दुरुस्ती कायदा आहे 24 एप्रिल 1993 पासून लागू झाला. आणि म्हणून 24 एप्रिल हा दिवस आपल्याकडे दरवर्षी हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून विचारतात. राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो आणि याच्यावर प्रश्न विचारलेला आहे 25ला. ठीक आहे. तर 24 एप्रिल हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो हा प्रश्न आला होता. राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून, कारण या दिवशी ही 73वी घटना दुरुस्ती 1992 लागू झाली, म्हणून तो 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जात असतो. ठीक आहे. त्यानंतर 74वी घटना दुरुस्ती आहे. 74वी घटना दुरुस्ती ही सुद्धा 1992 ची आहे. ही शहरी स्थानिक संस्था संबंधी आहे. 3 प्रकारच्या शहरी स्थानिक संस्था आहेत: नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. ठीक आहे. ओके. या संदर्भात संविधानामध्ये भाग 9 समावेश केलेला आहे आणि कलम 243 पासून झड पर्यंत कलम हे समावेश केलेत आणि संविधानामध्ये 12वी अनुसूची ऍड केलेली आहे. आणि नगर परिषद किंवा शहरी स्थानिक संस्थांनी करावयाचे 18 प्रकारचे काम या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. ओके. अतिशय महत्वाची ही घटना दुरुस्ती. तसंच याच्यामध्ये 3 प्रकारच्या संस्था कोणकोणत्या आहेत बघा. शहरी स्थानिक संस्थांमध्ये एक तुमची नगरपंचायत आहे. म्हणजे नगरपंचायत कुठे असते? असा भाग जो ग्रामीण भागातून आता शहरी भाग होत चाललाय, शिर्डी सारखा. म्हणजे तो धड ग्रामीण नसतो, धड शहरी नसतो, ट्रान्झिशन. ठीक आहे. तिथे नगरपंचायत असते. नगर परिषद कुठे असते? लहान शहरी क्षेत्र असेल तर. महानगरपालिका कुठे असते? मोठे शहरी क्षेत्र असेल तर. ठीक आहे. आता 74व्या घटना दुरुस्तीमध्ये पण आरक्षण आहे. महिलांना किती? 1 म्हणजे 33% आरक्षण महिलांना दिलं. SC ST ना किती आहे? लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. या 3 संस्थांचाही कालावधी किती असतो? पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्ष हा कालावधी असतो. ठीक आहे. यस. आणि इथे महत्वाची आहे प्रभाग समिती. प्रभाग समिती महत्वाची आहे. ठीक आहे. की 3 लाख किंवा त्यापेक्षा जिथं जास्त लोकसंख्या आहे तिथे प्रभाग समिती स्थापन केली जाते. 3 लाख किंवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या इथं नगरपालिकांमध्ये ही प्रभाग समिती किंवा वॉर्ड समिती जी आहे ती स्थापन केली जात असते. ती कंपल्सरी आहे. ठीक आहे. तसंच या 74व्या घटना दुरुस्तीमध्ये आणखी एक महत्वाची संस्था आहे जिल्हा नियोजन समिती. म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सगळ्या पंचायत राज संस्था म्हणजे असं म्हणता येईल की पंचायत संस्था आणि नगरपालिका या सर्वांच्या योजनांचे एकत्रीकरण करून त्या जिल्ह्याच्या नियोजनाचा आराखडा बनवण्याचं काम जिल्हा नियोजन समितीचं असतं. 243 झड मध्ये जिल्हा नियोजन समिती दिलेली आहे. नंतर महानगराच्या नियोजनाचा आराखडा बनवण्यासाठी महानगर नियोजन समिती आहे आणि 243 झड मध्ये महानगर नियोजन समितीची तरतूद दिलेली आहे. तसंच इथे निवडणूक आयोग आणि वित्त आयोगाची पण तरतूद केलेली आहे. ठीक आहे. येस. निवडणूक आयोग आणि वित्त आयोग हे विधेयक 1992 मध्ये संमत झालेलं आहे. याची अंमलबजावणी 1 जून 1993 पासून देशभरामध्ये झालेली आहे. कोणत्या घटना दुरुस्तीची? 74व्या घटना दुरुस्तीची. ठीक आहे. येस. त्यानंतर महत्वाचा 10वा क्वेश्चन आहे. ठीक आहे. खूप सखोल आपण कव्हर करत आहोत. 10वा क्वेश्चन महत्वाचा आपल्या समोर आहे. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. अगदी बरोबर आहे. कारण संविधान सभा जी स्थापन झाली होती तिला तात्पुरती संसद बनवलं, ती एक सदस्यनी होती, एकच सभागृहाची होती. बरोबर आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे जशी राज्यसभा आहे तिकडे सिनेट आहे आणि आपल्या राज्यसभा सदस्यांचा कालावधी 6 वर्ष आहे, तसा सिनेटचाही सदस्यांचा कालावधी 6 वर्ष आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. अ आणि ब म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आहे. ओके. त्याच्यानंतर आता सिनेट बद्दल थोडस डिटेल्स मध्ये माहिती पाहूया आपण सिनेट बद्दल. ठीक आहे. की बघा अमेरिकन सिनेट, अमेरिकन काँग्रेसचे हे एक वरिष्ठ सभागृह आहे. अमेरिकन काँग्रेसचे एक वरिष्ठ सभागृह असून त्याचे स्वरूप आणि कार्य आहे. सिनेटची रचना आणि सदस्यत्व बघा. एकूण सदस्य सिनेटमध्ये एकूण 100 सदस्य असतात. ठीक आहे. आपल्या राज्यसभेमध्ये कसं आहे जवळपास मॅक्झिमम 250 सदस्य असू शकतात. आता सध्या 245 आहेत. इथे मात्र तसं नाहीये. 50 राज्य आहेत. एका राज्याला 2 जागा आहेत. म्हणजे 50 राज्याच्या 100 जागा आहेत. म्हणजे त्या राज्याची लोकसंख्या किती असू द्या, क्षेत्रफळ किती असू द्या, प्रत्येक राज्याला अमेरिकेत 2 जागा दिल्यात. आपल्याकडे तसं नाहीये. राज्यसभेमध्ये लोकसंख्या जास्त तर म्हणजे राज्यसभेच्या जागा राज्यांना लोकसंख्येच्या आधारावर आहेत. लोकसंख्या जास्त तर जागा जास्त, लोकसंख्या कमी तर जागा कमी. हे आपल्याकडे. त्यांच्याकडे तसं नाहीये. प्रत्येक राज्याला 2 जागा आणि म्हणून 50 राज्य 100 जागा आहेत. ठीक आहे. अमेरिकेतील प्रत्येक राज्यातून 2 सिनेटर निवडले जातात. मग त्या राज्याची लोकसंख्या कितीही असो.
सिनेटर्सचा कार्यकाळ हा किती 6 वर्षाचा असतो आणि हे एक स्थायी सभागृह आहे. ठीक आहे, पूर्णपणे ते विसर्जित होत नाही. आपल्यासारखंच आहे. दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य रिटायर्ड होतात आणि तेवढ्या जागा ह्या परत भरल्या जात असतात. ठीक आहे, ओके. आता सिनेटर जर व्हायचं असेल, सिनेटर व्हायचं असेल तर सिनेटर होण्यासाठी व्यक्तीचे वय किमान 30 वर्ष असणे आवश्यक आहे आणि 9 वर्ष ती व्यक्ती अमेरिकेची नागरिक असणे आवश्यक आहे. म्हणजे किमान 30 वर्ष पाहिजे आणि 9 वर्ष ती अमेरिकेची नागरिक असणं आवश्यक आहे. ज्या राज्यातून निवडणूक लढवायची त्या राज्याची रहिवासी पण पाहिजे. आपल्याकडे रहिवासाची अट नाहीये. ठीक आहे, राज्यसभेसाठी होती पण अटल बिहारी वाजपेयीने 2003 मध्ये ती रद्द करून टाकली. ठीक आहे, पण यांच्याकडे मात्र सिनेटचा सदस्य व्हायचं असेल तर रहिवासाची आवश्यकता आहे. नियुक्त्यांना मंजूर यांचं काय काम आहे? राष्ट्रपतींनी केलेल्या महत्वाच्या नियुक्त्या. ठीक आहे, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, कॅबिनेट मंत्री असतील, राजदूत असतील, ह्या नियुक्त्यांना मंजुरी देण्याचं काम सिनेटचं आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय करार. राष्ट्रपतींनी इतर देशांशी केलेल्या करारांना सिनेटची 2/3 बहुमतांनी मंजुरी आवश्यक असते. हे पण महत्वाचं आहे सिनेटचं कार्य. महाभियोग. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा इतर संघराज्य अधिकाऱ्यांवरील महाभियोगाची सुनावणी फक्त सिनेटमध्ये चालते. म्हणजे आपल्या राज्यसभेला तेवढं महत्व नाहीये पण अमेरिकेच्या सिनेटमध्ये मात्र त्यांना खूप जास्त महत्व दिलेलं आहे. त्यामुळे पॉवरफुल सभागृह आहे असं म्हणता येतं सिनेट त्यांचं. ठीक आहे, आपली राज्यसभा एवढी नाहीये. काही विशेष आहेत, विशेष आपल्या राज्यसभेचे आहेत. ठीक आहे, ओके. बघा, कायदे निर्मिती. कोणतेही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी त्याला प्रतिनिधी ग्रहाप्रमाणे, म्हणजे आपली लोकसभा जसं आहे त्यांच्याकडे प्रतिनिधी ग्रह आहे, प्रतिनिधी ग्रहाप्रमाणेच सिनेटची ही मंजुरी लागत असते. ठीक आहे, म्हणजे दोन्ही सभागृहाची मंजुरी कायद्यासाठी लागणार आहे. प्रमुख पदे. 1 मे 2026 नुसार अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सिनेटचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आपल्याकडे तेच आहे की आपले उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सदस्य असतात, त्यांच्याकडनं पदसिद्ध अध्यक्ष असतात. ही त्यांच्याकडे तरतूद घेतली आपण. सध्या जॉन थून रिपब्लिक हे सिनेट मधील बहुमताचे नेते असतात. बहुमताचे नेते म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणजे सत्ताधारी पक्षातला मधला नेता. ठीक आहे ना, जॉन थून आहेत रिपब्लिक, डोनाल्ड ट्रम्पची सत्ता आहे. ठीक आहे, मग ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांचा जॉन थून हा बहुमताचा नेता आहे. त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेता किंवा असं सभागृह नेता असं म्हणत नाही. जो सत्तेमधला आहे त्याला बहुमताचा नेता आणि जो विरोधी आहे त्याला मायनॉरिटीचा नेता असं म्हणतात. आणि चक शुमर हे मायनॉरिटी लीडर त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याकडे असं नाहीये पण त्यांच्याकडे सिनेटमध्ये मायनॉरिटी लीडर आणि मेजॉरिटी लीडर असे आहेत. तर मेजॉरिटी लीडर कोण आहेत? मग जॉन थून आहेत आणि मायनॉरिटी लीडर कोण आहेत? चक शुमर हे मायनॉरिटी लीडर आहेत. ठीक आहे, येस. त्यानंतर 11वा प्रश्न महत्वाचा आपल्या समोर आहे. 11वा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिल्यात? ठीक आहे, सो कलम 243 मध्ये ह्या व्याख्या दिल्यात. 243 मध्ये काय केलेलं आहे? 243 मध्ये स्मॉल ए बी सी डी ई असं EF पर्यंत दिलेत आणि या सगळ्या व्याख्या जिल्हा पंचायत कशाला म्हणायचं, ग्रामसभा, मध्यस्तर, लोकसंख्या या सर्वांच्या व्याख्या 243 ABC मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, आता हे सर्व कलम आपण डिटेल्स मध्ये पाहूया आपण. बघा याच्यामध्ये एक एक बघा, हे 243 कलम महत्वाचं आहे आणि तेच उत्तर आहे आपलं 243. 243 हे पंचायती राज आणि नगरपालिका यांच्याशी संबंधित महत्वाच्या तरतुदीचा पाया आहे असं म्हणता येतं. ठीक आहे, म्हणजे 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने या तरतुदी संविधानात समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे ह्या 73 आणि 74 ह्या दोन घटना दुरुस्ती ज्या आहेत ह्या फक्त एका कलमात झाल्या, 243 मध्ये झाल्यात. कारण 73व्या घटना दुरुस्तीने 243A पासून O पर्यंत कलम टाकले तर याच्यामध्ये P पासून ZG पर्यंत 74व्या घटना दुरुस्तीने कलम टाकलेले आहेत. ठीक आहे, येस. म्हणजे दोन्ही घटना दुरुस्ती ह्या एकाच कलमामध्ये झाल्या 243 मध्ये. मुख्यतः अनुच्छेद 243 मध्ये पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित विविध व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जिल्ह्याची व्याख्या आहे, इव्हन ग्रामसभेची व्याख्या आहे. हा पण प्रश्न विचारला होता. म्हणजे जिल्ह्याची व्याख्या A मध्ये आहे, ग्रामसभेची व्याख्या B मध्ये. म्हणजे 243 मधलं स्मॉल बी, बरं स्मॉल बी, कॅपिटल बी नाही, स्मॉल बी मध्ये ग्रामसभेची व्याख्या आहे. मग काय आहे? ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेले सर्व व्यक्ती, म्हणजे गावातले सर्व नाही तर मतदार यादीमध्ये जेवढ्यांचं नाव आहे त्यांना ग्रामसभा असं म्हटलं जातं. आणि अशी व्याख्या 243 स्मॉल बी मध्ये दिलेली आहे, स्मॉल बी मध्ये. ठीक आहे, ग्रामसभेची व्याख्या. ओके, यावरही प्रश्न विचारलेला आहे.
त्यानंतर मध्यवर्ती स्तर कशाला म्हणायचं त्याची पण व्याख्या दिलेली आहे 243 मध्येच. मध्यवर्ती स्तर, ठीक आहे. पंचायत कशाला म्हणायचं त्याची पण व्याख्या दिलेली आहे. लोकसंख्येची व्याख्या दिलेली आहे, ठीक आहे. याच्यामध्ये 243 ए ते ओ हे 73व्या घटना दुरुस्तीने समावेश केलेले कलम पण याच्यामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे. जसं 243 कॅपिटल ए, आता हे कॅपिटल ए आहे. याच्यामध्ये ग्रामसभेचे अधिकार आणि कार्य, म्हणजे 243 बघा, 243 स्मॉल बी जर म्हणलं तर ग्रामसभेची व्याख्या आहे, व्याख्या, ठीक आहे. आणि 243 कॅपिटल ए म्हणलं तर ग्रामसभेचे अधिकार आणि कार्य आहेत हे लक्षात घ्या, ठीक आहे. 243 बी मध्ये परत काय केलं की असं त्रिस्तरीय म्हणजे पंचायत राजची स्थापना हे 243 बी मध्ये दिलेलं आहे, पंचायत राजची स्थापना, ठीक आहे. त्याच्यानंतर काही महत्वाचे कलम 243 डी आहे. 243 डी मध्ये काय दिलं, आरक्षण दिलेलं आहे, ठीक आहे. 243 ई मध्ये काय दिलं, पंचायत राजचा कालावधी दिलाय. जी मध्ये काय दिलं, अधिकार प्राधिकार, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे पंचायत राजचे अधिकार प्राधिकार जबाबदारी हे कुठे आहेत, 243 जी मध्ये, यावर प्रश्न विचारलेला आहे. 243 की मध्ये काय दिलंय, राज्य निवडणूक आयोग दिलेला आहे, ठीक आहे. असे काही महत्वाचे कलम कुठले आहेत हे 73वी घटना दुरुस्ती 1992 चे हे कलम आहेत, ठीक आहे. महत्वाचे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा 244 कलम आहे. ऑप्शन मधला हा 244 कलम बघा. 244 कलम कशा संबंधी आहे, अनुसूचित क्षेत्र, ठीक आहे ना. अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र यांचं प्रशासन कसं करायचं त्या संबंधी आहे. अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र म्हणजे हा मागासलेला भाग असतो. अनुसूचित जमाती त्या ठिकाणी राहतात, जसं आपल्याकडे नंदुरबार मध्ये आहे, गडचिरोली मध्ये आहे. राष्ट्रपती हा प्रदेश घोषित करत असतात, ठीक आहे ना. येस, जेणेकरून त्या ठिकाणी आदिवासी यांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं यासाठी म्हणून आपण ह्या तरतुदी केलेल्या आहेत. मग 244 मध्ये 244 एक आहे. मग 244 एक काय, पाचवी अनुसूचीला म्हणजे 5व्या अनुसूचीला लागू होणारे राज्य आहेत, ठीक आहे. येस, 5व्या अनुसूचीमध्ये म्हणजे कोणतं, आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा ही राज्य वगळता इतर राज्यांमधील अनुसूचित क्षेत्रांना ही कलम लागू होतं. म्हणजे 244 एक हे कशाला लागू होतं, तर आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा हे 4 राज्य सोडून बाकी जे राज्य आहेत की ज्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, त्याला हे 244 एक आणि 5वी अनुसूची लागू होत असते, ठीक आहे. येस, ओके. मग इथं राज्यपालांचे काय अधिकार आहेत, या क्षेत्रामध्ये राज्यांच्या राज्यपालांना विशेष अधिकार दिलेले असतात, ठीक आहे. की या क्षेत्रामध्ये म्हणजे आदिवासी क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, या ठिकाणी राज्यपालांना विशेष अधिकार आहेत की त्या क्षेत्रामध्ये संसदेचा कायदा किंवा राज्य विधिमंडळाचा कायदा लागू करायचा का नाही किंवा त्याच्यामध्ये काही अपवाद करून लागू करायचा हे ठरवायचा अधिकार राज्यपालांना दिलेला आहे. जेणेकरून आदिवासीयांचं संरक्षण व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून मग इथे तरतूद करून ठेवलेली आहे. त्यानंतर 244 मध्ये उपकलम 2 जे आहे 6व्या अनुसूची संबंधी आहे. 244 एक 5वी अनुसूची आहे आणि 244 6वी अनुसूची आहे. आणि हे 6वी अनुसूची कुणाला लागू होते, 4 राज्य, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या ठिकाणमध्ये जे आदिवासी क्षेत्र आहे त्यांचं प्रशासन करण्यासंबंधीच्या तरतुदी इथं दिलेल्या आहेत, ठीक आहे. येस, या ठिकाणी स्वायत्त जिल्हा परिषद आहेत, हे महत्वाचं आहे. स्वायत्त जिल्हा परिषद, कारण त्या ठिकाणी जिल्हा आहे, त्या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद आहेत, पण त्याच्यावर राज्य शासनाचं जास्त कंट्रोल नसतं. त्या जिल्हा परिषदेला स्वतःचेच कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार आहेत, ठीक आहे. कारण त्या ठिकाणी आदिवासी समुदाय, त्यांच्या संस्कृती, त्यांची संपत्ती जपली जावी म्हणून त्या ठिकाणी स्वायत्त आदिवासी जिल्हे त्या ठिकाणी तयार केले आहेत आणि यांना स्वतःचे कायदे बनवणे, जमीन व्यवस्थापन करणे आणि स्थानिक न्यायदान करणे असे विशेष अधिकार त्यांना देऊन ठेवलेले आहेत, ठीक आहे. महत्वाचे मुद्दे, या कलमाचा उद्देश काय आहे, तर आदिवासीची संस्कृती, जमीन आणि परंपरा यांचे बाहेरील हस्तक्षेपापासून संरक्षण करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे या 5व्या आणि 6व्या अनुसूचीमध्ये जे काही आदिवासी आहेत त्यांची संस्कृती आहे, जमीन आहे, परंपरा यांचं संरक्षण करायचंय. बाहेरचे लोक तिथे जाऊन त्यांना त्रास देऊ नये म्हणून अशा विशेष तरतुदी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 244 कॅपिटल ए, 244 मधलं कॅपिटल ए 1969 मध्ये संविधान दुरुस्तीद्वारे हे कलम जोडले गेले, जे आसाम मधील काही विशिष्ट आदिवासी क्षेत्रासाठी स्वायत्त राज्य स्थापन करण्याची तरतूद करते. पण नंतर मग काय केलेलं आहे, हे रद्द करून टाकलेलं आहे, ठीक आहे. येस, आता सध्या नाहीये, आता ते रद्द करून टाकलेलं आहे, ठीक आहे ना. ओके.
चला त्यानंतर भारतीय संविधानातील अनुच्छेद कुठलं 245. 245 महत्वाचं आहे. कलम 245 हे संसद आणि राज्याच्या विधानमंडळाच्या कायदे बनवण्याच्या अधिकाराच्या व्याप्तीबद्दल दिलेलं आहे. म्हणजे संसदेने कायदे बनवायचे आणि राज्य विधिमंडळाने पण कायदे बनवायचे, त्या संबंधी हे 245 आहे. हे केंद्र आणि राज्य यांच्यातील वैधानिक, केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये वैधानिक, कारण दोघांमध्ये प्रशासकीय संबंध आहेत, कायदेविषयक संबंध आहेत, आर्थिक संबंध आहेत, वैधानिक संबंध याचा हा पाया आहे. ठीक आहे. या कलमाचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला काय, भौगोलिक व्याप्ती, म्हणजे कोणाचा कायदा कुठपर्यंत लागू होतो. जसं भारताच्या संसदेचा कायदा हा भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू होतो, काही अपवाद सोडले तर. इव्हन भारतीय संसदेचा कायदा भारताच्या बाहेर राहणारे जे काही भारताचे नागरिक आहेत त्यांना आणि त्यांच्या संपत्तीला लागू होत असतो. पण राज्य विधिमंडळाचा कायदा हा फक्त संबंधित राज्याच्याच क्षेत्रामध्ये लागू होत असतो, संपूर्ण देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर तो लागू होत नाहीचे. मग ही तरतूद कुठे दिलेली आहे, 245 मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. यस, ओके. 245. ठीक आहे. ओके, सगळं कव्हर केलं. त्यानंतर नेक्स्ट कलम आहे 242. 242 महत्वाचं कलम आहे. 242 आता अस्तित्वात नाही, हे रद्द झालेलं आहे. 242 कलम हे आता रद्द झालेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं, ऍक्च्युली आपल्या संविधानामध्ये अगोदर जो काही 7वा भाग होता, 7वा भाग याच्यामध्ये राज्याचं वर्गीकरण ABCD असं केलं होतं. ठीक आहे ना. ABCD असं केलेलं होतं आणि त्याच्या संबंधी हे कलम होतं. पण नंतर काय झालं, 7वी घटना दुरुस्ती 1956 केली आपण, आणि हा 7वा भाग पण रद्द झाला आणि 242 कलम सुद्धा आपण रद्द करून टाकलेला आहे. कारण मग आपण ABCD असं वर्गीकरण काही ठेवलेलं नाही आपण. ठीक आहे. सरसकट काय केलं आपण, 1 नोव्हेंबर 1956 रोजी आपण नवीन 14 राज्य तयार केले आणि 6 केंद्रशासित प्रदेश तयार केले. सध्या आपल्याकडे 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ते वर्गीकरणासाठीचं जे काही 7वा भाग होता आणि 9वा भाग होता, ते दोन्ही भाग रद्द करून टाकले. हे कलमही रद्द करून टाकलं. 7वी घटना दुरुस्ती 1956 ती का बरं आली होती, कारण 1953 मध्ये राज्य पुनर्रचना आयोग, डॉक्टर फजल अली आयोग हा आला होता आणि त्यांच्या शिफारशीनुसार आपण ही सगळी पुनर्रचना केलेली आहे. ठीक आहे. येस, ओके. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. 12वा, खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे भाषेवर हा तिसरा प्रश्न असेल कदाचित. हे बरोबर आहे. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषेचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 ने झाला. अगदी बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 8वं जे परिशिष्ट आहे, 8व्या परिशिष्टामध्ये अगोदर 14 भाषा होत्या, आता सध्या 22 भाषा आहेत. ठीक आहे, 22 भाषा आहेत. याच्यामध्ये ज्यावेळेस 21वी घटना दुरुस्ती 1967 केली, त्यावेळेस संविधानामध्ये सिंधी ही भाषा टाकली. त्याच्यानंतर 71वी घटना दुरुस्ती 1992 केली, त्यावेळेस कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी ह्या भाषा समाविष्ट केल्या. आणि 92वी घटना दुरुस्ती जी आहे, म्हणजे 71वी घटना दुरुस्ती 1992 ने कोकणी, नेपाळी, येस बरोबर आहे. 92वी दिलं, सॉरी 92वी नाहीये, ही 71वी पाहिजे, सॉरी. 71वी घटना दुरुस्ती 1992 ने कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी हे 71वी घटना दुरुस्ती 1992 टाकलेले आहेत. आणि 92वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली, 92वी घटना दुरुस्ती 2003 ज्यावेळेस झाली, त्यावेळेस बोडो, ठीक आहे, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली ह्या भाषा समावेश केल्यात. त्याच्यामुळे बी हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे ना. येस, हे वाक्य बरोबर आहे, कारण कोकणी आणि नेपाळी ह्या 71वी घटना दुरुस्ती 1992 ने टाकलेल्या आहेत आणि 92वी घटना दुरुस्तीने बोडो, डोगरी, मैथिली, संथाली टाकलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं ब चुकीचं आहे, अ तेवढं बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर जे आहे, ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. येस. त्यानंतर 13वा प्रश्न आहे. 13वा प्रश्न महत्वाचा आहे. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलाय? अनुच्छेद 39, 40. 40 मध्ये आहे. 40 हे मार्गदर्शक तत्व आहे आणि त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचं संघटन हे दिलेलं आहे. ठीक आहे.
बाकीचे कलम सुद्धा आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. बघा, ठीक आहे, 40 हे त्याचं उत्तर आहे. ओके, बघा, भारतीय संविधानातील अनुच्छेद 39 हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ठीक आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्वासंबंधी हे कलम 39 आहे. याच्यामध्ये 39 मध्ये काय सांगितलेलं आहे, ठीक आहे, 39 अतिशय महत्वाचं आहे. 39 मध्ये याच्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत. 39 मध्ये ए बी सी डी ई एफ आणि कॅपिटल ए, ठीक आहे ना. ओके, म्हणजे ए मध्ये काय सांगून ठेवलं, स्त्री आणि पुरुष या सर्वांना, या सर्व नागरिकांना, शब्द नागरिक आहे पण या ठिकाणी, स्त्री पुरुष नागरिकांना पुरेसं उपजीविकेचं साधन उपलब्ध करून द्यायचं, ठीक आहे, 39 ए मध्ये. त्यानंतर दुसरं काय सांगितलं 39 बी मध्ये, की समाजामध्ये जी भौतिक साधन संपत्ती आहे म्हणजे जमीन वगैरे, ठीक आहे, त्या भौतिक साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण अशा प्रकारे करायचं जेणेकरून सर्वांचे जास्तीत जास्त कल्याण होईल, ठीक आहे. म्हणजे समाजाची जी भौतिक साधन संपत्ती आहे त्याचं मालकी आणि नियंत्रण अशा प्रकारे करायचं की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल. 39 बी मध्ये सांगून ठेवलंय. 39 सी मध्ये काय सांगितलेलं आहे, की देशाची अर्थव्यवस्था अशा प्रकारे राबवायची, ठीक आहे, देशाची अर्थव्यवस्था अशा प्रकारे राबवायची की संपत्ती आणि उत्पादनाच्या साधनांचे काही मोजक्याच लोकांच्या हातामध्ये केंद्रीकरण नाही झालं पाहिजे. म्हणजे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दरी कमी झाली पाहिजेत, ही वाढली नाही पाहिजेत, अशा प्रकारे इथे आपल्या देशातली अर्थव्यवस्था ही लागू करायची आहे, ठीक आहे. 39 सी मध्ये ही तरतूद सांगितलेली आहे. 39 डी मध्ये काय सांगितलेलं आहे, 39 डी मध्ये काय सांगितलेलं आहे, पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन, म्हणजे पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन दिलं जावं असं 39 डी मध्ये सांगितलेलं आहे. 39 ई मध्ये काय सांगितलेलं आहे, यस, कामगार म्हणजे स्त्री पुरुष कामगार आहेत, तसंच बालकांचं आरोग्य त्यांची शक्ती याचा दुरुपयोग होऊ नये, ठीक आहे. तसंच गरिबीमुळे त्यांना त्यांच्या वयाला किंवा शक्तीला न पेलणारे काम करावे लागू नये यासाठी सरकारने तरतूद करायची, ठीक आहे. म्हणजे जे कामगार आहेत किंवा बालक आहेत त्यांचं शोषण होऊ नये किंवा गरिबीमुळे कोणाला त्यांना न झेपणारे काम करायची वेळ त्याच्यावर येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करायचे आहेत. 39 सी. नंतर 39 एफ हे नंतर ऍड केलेलं आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने इंदिरा गांधीने हे ऍड केलेलं आहे. बालकांसाठी आहे, जेणेकरून बालक हा उद्याचा नागरिक होणार आहे आणि म्हणून त्या बालकाला चांगलं वातावरण मिळालं पाहिजे अशी सोय या ठिकाणी केली पाहिजे. हे 39 एफ मध्ये सांगून ठेवलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 39 मध्ये स्मॉल ए बी सी डी ई एफ असे कलम आहेत आणि याच 39 मध्ये कॅपिटल ए सुद्धा आहे. 39 मध्ये काय केलेलं आहे, कॅपिटल ए सुद्धा समाविष्ट केलंय. कॅपिटल ए का आधी समाविष्ट केलंय, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समावेश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा गरिबांना समान न्याय व मोफत कायदेशीर मदत दिली पाहिजे अशी तरतूद केलेली आहे कॅपिटल ए मध्ये. आणि 40 मध्ये काय आहे मग, 40 मध्ये जे आहे, ठीक आहे, 40 मध्ये कलम 40 जे आहे तो कलम 40 मध्ये कलम 40 आहे. कलम 40 मध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा एक भाग असून ते ग्रामपंचायतीचे संघटन, म्हणजे ग्रामपंचायतीचे संघटन या संबंधी हे कलम 40 आहे, ठीक आहे. महात्मा गांधी यांच्या ग्राम स्वराज्य या संकल्पनेवर हे कलम 40 आधारित आहे. 40 मधील मुख्य तरतूद काय आहे, हे कलम राज्याला खालील निर्देश देते. कोणकोणतं, की राज्याने ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी पावले उचलली पाहिजे, ठीक आहे. म्हणजे गाव पातळीवर ग्रामपंचायत स्थापन केली पाहिजे. या पंचायतींना अशा प्रकारचे अधिकार आणि प्राधिकार द्यावेत, ठीक आहे, ज्यामुळे स्वराज्य संस्था म्हणून त्या प्रभावीपणे कार्य करू शकतील. म्हणजे ह्या ग्रामपंचायती निवड स्थापायचेच नाही तर त्यांना चांगले अधिकार पण द्यायचे जेणेकरून त्या स्वशासनाचे युनिट म्हणून चांगलं काम करू शकतील, ठीक आहे. ओके, हे गांधीवादी तत्व आहे, ठीक आहे. आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचा प्रभाव या कलम 40 वर दिसतोय, कारण महात्मा गांधी यांचा पण विचार होता की खेड्याचा विकास केला पाहिजे, ठीक आहे. त्यांच्या तत्वावर आधारित हे आहे असं म्हणता येतं. ओके, आता या कलमास काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का, यस, डेफिनेटली आहे. मूळ संविधानात केवळ एक मार्गदर्शक तत्व होते, म्हणजेच ते लागू करणे हे राज्यांवर बंधनकारक नव्हते ऍक्च्युली, ठीक आहे. यस, पण नंतर काय केलं आपण, 73वी घटना दुरुस्ती 1992 केली. काँग्रेसचं सरकार होतं, पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि हे कलम 40 आपण लागू केलं. आणि या 73व्या घटना दुरुस्ती 1992 ने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
आणि पंचायत राज व्यवस्थेला आता घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. ठीक आहे. आणि याच्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि ग्रामीण भागातील लोकांच्या हातामध्ये आता निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे, जो या घटना दुरुस्तीचा आणि या कलम 40चा मूळ उद्देश होता तो आता साध्य होताना दिसतोय आपल्याकडे. ठीक आहे. येस. त्याच्यानंतर 42 कलम काय आहे बघा, हा पण ऑप्शन होता. 42 कलम काय आहे? ठीक आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 42 हे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग असून ते कामगारांच्या हितासाठी राज्याला दोन महत्वाचे निर्देश देते, म्हणजे कामगारासंबंधी आहे. ठीक आहे. येस. काय सांगितले ते? कामाची न्याय्य आणि मानवी स्थिती, कामाच्या ठिकाणी न्याय्य आणि मानवी स्थिती निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे राज्याने बघा, म्हणजे सरकारने राज्याने अशा परिस्थितीची निर्मिती करावी जेथे कामगारांना काम करण्यासाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण मिळेल. ठीक आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी जे आहे तर चांगलं वातावरण असलं पाहिजे, यासाठी राज्य संस्थेने प्रयत्न करायचे आहेत. कामाच्या ठिकाणी मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही आणि परिस्थिती सुसह्य असेल याची काळजी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे, असं या 42 मध्ये सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. इव्हन प्रसूती सहाय्य पण सांगून ठेवले. महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीच्या काळामध्ये विशेष सवलती आणि सहाय्य मिळवून दिलं पाहिजे असंही सांगितलेलं आहे. ठीक आहे. यस, प्रसूती सहाय्य सुद्धा मिळवून दिलं पाहिजे. मग देतो का आपण? आहे आपल्याकडे की ज्या काही संघटित क्षेत्रामध्ये महिला आहेत त्यांना प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये 6 ते 6.5 महिने पगारी सुट्ट्या असतात आणि असंघटित क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आहे आणि त्यांना जवळपास 6,000 रुपये हे महिना 6,000 रुपये त्या डिलिव्हरीच्या कालावधीमध्ये 3 टप्प्यामध्ये त्या स्त्रीला मिळत असतात. म्हणजे या कलमाची कुठेतरी अंमलबजावणी आपल्याकडे होते असं म्हणता येतं. ठीक आहे. येस. ओके. त्यानंतर 41 कलम आहे बघा. 41 कलम हा सुद्धा ऑप्शन होता आपल्याला. 41 राज्याला आपल्या आर्थिक क्षमतेनुसार, शब्द महत्वाचा आहे, इथं आर्थिक क्षमतेवर भर दिलाय. राज्याची आर्थिक क्षमता किती आहे? राज्याला आपल्या आर्थिक क्षमतेनुसार नागरिकांच्या, परत शब्द नागरिक आहे, व्यक्ती नाहीये म्हणजे परकीय नाहीये, नागरिकांच्या कल्याणासाठी काही सामाजिक सुरक्षिततेचे अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे ना. 41च्या अंतर्गत जसं कामाचा अधिकार दिला पाहिजे, कामाचा. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला रोजगाराची संधी मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. इव्हन शिक्षणाचा अधिकार. ठीक आहे. म्हणजे नागरिकांना शिक्षणाच्या सोयी मिळतील यासाठी सरकारने प्रयत्न करायचा आहे. सार्वजनिक सहाय्य म्हणजे कामाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार आणि सार्वजनिक सहाय्य या 3 गोष्टी इथे सांगून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. येस. आता सार्वजनिक सहाय्य म्हणजे कुठलं बरं? सार्वजनिक सहाय्य कोणाकोणाला द्यायचंय? तर सार्वजनिक सहाय्याच्या संदर्भात कोणकोणत्या तरतुदी आहेत? ठीक आहे. सार्वजनिक सहाय्याच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत? त्या सगळ्या दिल्या तरतुदी. ठीक आहे. त्याच्यामध्ये जसं बेरोजगारी असेल तर त्याला एखादी व्यक्ती बेरोजगार असेल त्याला काहीतरी मदत करा. ठीक आहे. बेरोजगार व्यक्तीसाठी मदत केली पाहिजे. त्याच्यानंतर जी व्यक्ती वृद्ध त्याला ही मदत केली गेली पाहिजे. जो आजारी आहे त्याला उपचारासाठी मदत केली पाहिजे. जो अपंग आहे त्याला सुद्धा सरकारने मदत केली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जो बेरोजगार आहे, वृद्ध आहे, आजारी आहे, अपंग आहे, याला सरकारने मदत केली पाहिजे असं इथे सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. येस. आणि यासाठी मग सरकारने काय केलं? मनरेगा योजना सुरू केलेली आहे बेरोजगारांसाठी, वृद्धापकाळ वेतन योजना सुरू केलेली आहे वृद्धांसाठी, दिव्यांग कल्याण योजना पण सुरू केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ या कलमाची अंमलबजावणी करून सरकार सामाजिक सुरक्षा लोकांना प्रदान करत आहे. ठीक आहे. येस, महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर 14वा प्रश्न महत्वाचा आहे आपल्याकडे. 14वा प्रश्न आहे. 14वा प्रश्न अतिशय महत्वाचा. भारतीय राज्यघटनेत कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? तो राज्य विधिमंडळाशी संबंधित कुठला आहे? कलम 168 आहे. 168 मध्ये राज्य विधिमंडळ सांगितलेलं आहे. ठीक आहे. जर एकगृही असेल तर त्या ठिकाणी सांगून दिलेलं आहे की राज्यपाल असेल आणि विधानसभा असेल. ठीक आहे. आणि जर द्विगृही असेल तर त्या ठिकाणी मग राज्यपाल महोदय असतील, त्यानंतर विधानसभा असेल आणि विधान परिषद असेल. ठीक आहे. द्विगृही असेल तर राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. आणि ज्या ठिकाणी एकच सभागृह जर त्या ठिकाणी असेल तर त्या एकाच सभागृहाला काय म्हणायचं? मग त्या ठिकाणी विधानसभा असं म्हटलं जातं. ठीक आहे. जर एकच सभागृह असेल तर काय म्हणायचं? विधानसभा. यस. सो क्लिअर होत असेल तुम्हाला मुद्दा. ठीक आहे. ओके.
त्याच्यानंतर बघा नेक्स्ट महत्वाचा की भारतीय संविधानातील अनुच्छेद 22 जे आहे 22 महत्वाचं आहे 22 अनुच्छेद 22. आता याच्यामध्ये काय सांगितलं की अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण अतिशय महत्वाचं आहे. मूलभूत हक्कामधलं कलम आहे. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण अनुच्छेद 22 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे मूलभूत हक्काचं जे स्वातंत्र्याचा अधिकार आहे का त्याच्यामध्ये हा अधिकार येत असतो. स्वातंत्र्याच्या अधिकारच्या गटामध्ये हे कलम येतं. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जर सामान्य कायद्याअंतर्गत कारण दोन कायद्याअंतर्गत संरक्षण आहे. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याअंतर्गत आणि सामान्य कायद्याअंतर्गत. जर सामान्य कायद्याअंतर्गत जर अटक झाली असेल जर सामान्य कायद्याअंतर्गत व्यक्तीला अटक झाली असेल तर काय काय संरक्षण आहे. एक की तिला अटकेचं कारण तिला का बरं अटक केलेली आहे त्या अटकेचं कारण जाणून घेता येतं. दुसरं वकिलामार्फत संरक्षण म्हणजे वकील लावून आपला न्यायालयात बचाव करता येत असतो. ठीक आहे. येस. आणि तिसरं 24 तासाच्या आत न्यायाधीशांसमोर हजर म्हणजे अटक केली तेव्हापासून प्रवासाचा कालावधी वगळता 24 तासाच्या आत जवळच्या न्यायालयात हजर केलं जातं आणि मग न्यायाधीशांच्याच आदेशाने ती अटक वाढवली जाते किंवा सोडून दिलं जात असतं. ठीक आहे. मग असं हे संरक्षण सामान्य कायद्याअंतर्गत जर त्या व्यक्तीला अटक केलं असेल तर आहे. ठीक आहे. काय काय आहे. एक की त्याला अटकेची कारणं सांगावी लागतात. दोन तो स्वतः वकिलामार्फत बचाव करू शकतो. तीन 24 तासाच्या आत न्यायाधीशांसमोर हजर करावं लागेल. चार न्यायाधीशांच्या आदेशाशिवाय 24 तासापेक्षा जास्त कालावधीची अटक वाढवता येणार नाही. असे संरक्षण 22 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. सामान्य कायद्याच्या अंतर्गत. तसंच याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता जो आहे या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या अंतर्गत पण संरक्षण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेअंतर्गत अटक केल्यावर त्याला ही कारणं सांगितली जातात परंतु सामाजिक धोका निर्माण करणाऱ्या गोष्टी मात्र उघडकीस केल्या जात नाहीयेत. त्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्ध केलं जातं किती महिने 3 महिने आणि 3 महिन्यापेक्षा जास्त करायचं असेल तर मात्र त्याला सल्लागार मंडळाचा सल्ला घेतला जात असतो. इव्हन ज्याला स्थानबद्ध करून ठेवलं त्याला प्रतिनिधित्वाची संधी सुद्धा दिली जात असते. ठीक आहे. ओके. मग असं संरक्षण हे प्रतिबंधात्मक स्थानबद्धते अंतर्गत ज्या व्यक्तीला अटक केलेली आहे त्याला सुद्धा संरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर ओके कलम 168 आहे. अतिशय महत्वाचं कलम 168 संविधानामधलं असं म्हणूया 168 हे राज्याच्या विधानमंडळाच्या स्थापनेशी संबंधित आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे केंद्रामध्ये संसद असते त्यामध्ये राज्यामध्ये कायदे बनवण्यासाठी काय असतं विधानमंडळ असतं. ठीक आहे. ओके. आणि एकगृही विधानमंडळ असेल एकगृही तर राज्यपाल आणि विधानसभा असते. बघा राज्यपाल हे विधानमंडळाचे अविभाज्य भाग आहेत. ठीक आहे ना. अतिशय महत्वाचं की राज्यपाल हे विधानमंडळाचे अविभाज्य भाग आहेत. ठीक आहे. ओके. जिथे एकच सभागृह आहे तिथे फक्त विधानसभा असते आणि राज्यपाल असतात. जिथे दोन सभागृह आहेत राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषद असते. 6 राज्य आहेत. 6 राज्यामध्ये द्विगृही शासन व्यवस्था आहे. कोणकोणता आहे महाराष्ट्र आहे त्यानंतर कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे उत्तर प्रदेश आणि बिहार आहे. आता ही जी द्विगृही शासन व्यवस्था आहे ती ब्रिटिश कालावधीमध्ये भारत शासन कायदा 1935 ने ही लागू केलेली आहे. ठीक आहे. भारत शासन कायदा 1935 ने लागू केलेली आहे. ओके. चला त्यानंतर कलम 380 हा पण ऑप्शन होता हे पण महत्वाचं आहे. अनुच्छेद 380 काय आता अस्तित्वात नाहीये हे रद्द झालेलं आहे. ठीक आहे. येस. ओके. हे कशासाठी होतं तर तात्पुरते आपले जे काही राष्ट्रपती होते की नाही तात्पुरते राष्ट्रपती संविधान लागू झालं होतं निवडणुका नव्हत्या आणि म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना तात्पुरते राष्ट्रपती बनवलं होतं त्याच्या संबंधी होतं पण मग आता ही तरतूद राहिलेली नाहीये ही रद्द झालेली आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर कलम 25 आहे. कलम 25 काय आहे धार्मिक अधिकार आहे. ठीक आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे की सत्सद विवेक बुद्धी धर्माचे आचरण धर्माचे प्रकटीकरण आणि धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. येस. म्हणजे विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आहे. विवेक बुद्धी स्वातंत्र्य म्हणजे आपल्या आवडीच्या देवाला किंवा शक्तीला मानण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. धर्म मानण्याचा अधिकार दिला म्हणजे आपल्याला धर्म मोकळेपणाने आणि भीतीशिवाय जाहीरपणे सांगण्याचा अधिकार दिलेला आहे. धर्म आचरण्याचा अधिकार आहे. म्हणजे धर्माशी संबंधित विधी पूजा अर्चा आणि परंपरा ज्या आहेत त्या सगळ्या करायचा अधिकार या कलम 25 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इव्हन आपल्याला धर्माचा प्रसार करण्याचा पण अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. धर्माचा प्रसार करण्याचा सुद्धा म्हणजे आपले धार्मिक विचार असतील त्या धार्मिक विचाराचा प्रचार करता येतो प्रसार करता येत असतो. ठीक आहे.
परंतु कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येत नाही, लक्षात घ्या. आता याच्यावर मर्यादा सुद्धा आहे, कारण हा धार्मिक अधिकार जरी असेल 25 मधला तरी मर्यादा आहेत. म्हणजे राज्य इथे निर्बंध घालता येऊ शकतात. जसं सार्वजनिक सुव्यवस्था असेल, सार्वजनिक सुव्यवस्था राखायची ते बंधनं घालता येतात. नैतिकता असेल, आरोग्य असेल आणि मूलभूत हक्कावरचे इतर बंधनं सुद्धा. ठीक आहे ना. म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि मूलभूत हक्कावरची इतर बंधनं, ही सर्व काही बंधनं या कलम 25 वर आहेत. ठीक आहे. म्हणजे धार्मिक अधिकार जरी असेल तरी त्याच्यावर बंधनं सुद्धा संविधानाने घातलेली आहेत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा महत्वाचे स्पष्टीकरण. आता इथे जे कृपान धारण करणे म्हणजे शिखांमध्ये जे कृपान वापरतात, कृपान. ठीक आहे. कृपान धारण करणे, घेऊन फिरणे हा त्यांच्या धर्म आचरणाचा भाग आहे. म्हणजे कृपान जरी ते शस्त्र वाटत असेल, ठीक आहे, तरी ते शिखांमध्ये ते आवश्यक अशी धर्माची बाब आहे, म्हणून त्यांना ते वापरता येतं आणि ते रस्त्यावर घेऊन जाऊ शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे. तसंच इथे काय सांगितलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये जे काही सार्वजनिक स्वरूपाची मंदिरे आहेत ती हिंदू मधल्या उपजातींना खुले करता येतात. कारण अगोदर अस्पृश्यता होती आणि हिंदूच्या मंदिरांना अस्पृश्य व्यक्तींना येऊ दिलं जायचं नाही. मग स्वातंत्र्यानंतर असं होऊ नये म्हणून हिंदूची सार्वजनिक स्वरूपाची मंदिरे हिंदू मधील उपजातींना खुले करता येतात अशी तरतूद केली. आणि मग याचसाठी म्हणून हिंदू मधल्या उपजाती कोण, शीख, जैन आणि बौद्ध असं समजलेलं आहे. फक्त याच कलमामध्ये हिंदू मधल्या उपजाती म्हणजे शीख, जैन आणि बौद्ध असं समजलेलं आहे, जेणेकरून हिंदूची सार्वजनिक मंदिरे यांच्यासाठी खुली करता यावी म्हणून ही तरतूद केलेली आहे. ठीक आहे. ओके. महत्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे. 15वा महत्वाचा प्रश्न, राज्याच्या महाधिवक्तांची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? महाधिवक्ता, ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं म्हणूया किंवा राज्य शासनाचे वकील असं म्हणूया, यांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपाल. सो ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. राज्यपाल हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. ओके. बघा मुख्यमंत्र्यांसंबंधी आता जे ऑप्शन आहेत बाकीचे ते पण आपण क्लिअर करत आहोत की मुख्यमंत्री भारतीय संविधानातील कलम 163, 164 आणि 167 हे 3 महत्वाचे कलम आहेत. 163 मध्ये काय सांगितलेलं आहे? राज्याचं मंत्रिमंडळ दिलंय आणि त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतील. 164 मध्ये काय दिलं? मुख्यमंत्री आणि इतर मंत्री त्यांची नेमणूक, ठीक आहे, त्यांची जबाबदारी, त्यांची शपथ, हे सगळं दिलेलं आहे. 167 मध्ये काय दिलं? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांप्रती कर्तव्य दिलेली आहे. त्यामुळे हे 3 महत्वाची कलम आहे. ठीक आहे. येस, 3 महत्वाची कलम ही मुख्यमंत्र्यांसंबंधी आहेत. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जर पाहिलं आपण, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल, ठीक आहे. सो बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मे 2026 मध्ये सध्या देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री आहेत आणि 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेतलेली आहे. सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार, हे 2 उपमुख्यमंत्री आहेत. ठीक आहे. येस. ओके. बिहारचे मुख्यमंत्री आता सम्राट चौधरी आहेत, गुजरातचे भूपेंद्र पटेल आहेत, तामिळनाडूचे M.K. स्टॅलिन होते पण आता ते हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात कारण तामिळनाडूच्या निवडणुका आता झालेल्या आहेत. पण त्या ठिकाणी पेच प्रसंग बहुमताचा निर्माण झाला. आता कोण मुख्यमंत्री होईल ते आणखी निश्चित झालं नाही, पण हंगामी ते आहे. ठीक आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, रेखा गुप्ता तिथल्या आहेत. ठीक आहे. येस. ओके. मग असं पाहता येतं वेगवेगळ्या राज्यामधले मुख्यमंत्री कोण आहे. त्याच्यानंतर येस, आणि राज्यपालांसंबंधी जर पाहायचं असेल तर संविधानामध्ये आपल्या कलम 153, कलम 153 ते 161 दरम्यान राज्यपालांचे पद वगैरे दिलेलं आहे. म्हणजे ते जे ऑप्शन्स होते त्या ऑप्शन्स मधल्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करतो. ठीक आहे. राज्यपाल घटनात्मक दृष्ट्या ते प्रमुख आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम राज्यपाल करत असतात. राज्यपालांची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती करत असतात. ठीक आहे. येस. ओके. आणि यांचं काम काही मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नेमणूक करण्याचं काम यांचं आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचं नेमणूक करण्याचं काम आहे. तसंच राज्य विधिमंडळ जे काही विधेयक संमत केले असतात त्या विधेयकावर स्वाक्षरी करायचं काम आहे यांचं. ठीक आहे. ओके. असे बरेचसे त्यांचे काम आहेत असं म्हणता येतं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता सध्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत, ठीक आहे, महाराष्ट्राचे जे राज्यपाल सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सध्याचे जिष्णुदेव वर्मा आहेत. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असण्याची तरतूद आहे.
पण आता 7वी घटना दुरुस्ती 1956 बदल केलाय आणि एकाच व्यक्तीची आपण 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करू शकतो. 154 नुसार राज्यपालांकडे राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार असतात. ठीक आहे. राज्य निर्वाचन आयुक्त हा पण एक ऑप्शन मध्ये जे गोष्टी होत्या त्या क्लिअर करतोय आपण. राज्य निर्वाचन आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ही महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र अभिकरण आहे आणि याची स्थापना कधीची आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजीची आहे. आणि यांचं काम काय, ग्रामीण स्थानिक संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांच्या निवडणुका घेण्याचं यांचं काम आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेत नाहीत. ठीक आहे. येस, ओके. आणि मग जसं यांची तरतूद कुठे आहे, तर निवडणूक आयोगाची तरतूद भाग 9 मध्ये आहे. भाग 9 मध्ये कोणतं कलम आहे, 243 के आणि झड ए मध्ये. 243 के नुसार यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, झडपीच्या निवडणुका घ्यायच्यात आणि 243 झड ए नुसार शहरी स्थानिक संस्था म्हणजे नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग म्हणजे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घ्यायच्या आहेत. ठीक आहे. ओके. आता महाराष्ट्राचे जर निवडणूक आयुक्त जर पाहिले आपण महाराष्ट्राचे, ठीक आहे. सो महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांचा जर विचार केला आपण तर कोण कोण होते बघा. पहिले होते चौधरी, 94 ते 99 पर्यंत चौधरी होते. त्यानंतर राजवाडे होते 99 ते 2004 राजवाडे होते. नंदलाल होते 2004 ते 2009. नीला सीतारमण सत्यनारायण होत्या, नीला सत्यनारायण 2009 ते 2014. जोगेश्वर सहारिया 2014 ते 19. युपीएस मदन 19 ते 24. ठीक आहे. आणि सध्या जे आहेत, सध्या कोण आहेत मग, दिनेश वाघमारे 20 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत. म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका घेण्यासाठीचा हा आयुक्त आहेत आणि हे त्यांचे आयुक्त आहेत, निवडणूक आयुक्त. ठीक आहे ना. येस, ओके. त्यांची पात्रता काय, भारताचे नागरिक असले पाहिजेत. ठीक आहे. राज्यपालांच्या मते ती एक योग्य व्यक्ती पाहिजेत आणि भारतीय प्रशासनाचा त्या व्यक्तीला एक दीर्घ अनुभव पाहिजेत. अशा व्यक्तीला राज्यपाल काय करतात, राज्य निवडणूक आयुक्त बनवत असतात. आणि मग यांचं काम ग्रामपंचायत, पंचायत समिती, झडपी, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेणं आहे. यांचा दर्जा राज्याचे जे मुख्य सचिव असतात, प्रधान सचिव, त्यांच्याप्रमाणे यांचा दर्जा असतो. आणि यांना पदावरून हटवायचं असेल तर राज्यपाल हटवू शकत नाही, तर संसदेच्या शिफारशीनुसार यांना राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात. ठीक आहे. नेमणूक जरी राज्यपाल करत असतील तर हटवण्याचं काम मात्र तिकडे राष्ट्रपती करतात संसदेच्या शिफारशीनुसार. ठीक आहे. म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसं हटवलं जातं तसं राज्याच्या निवडणूक आयुक्तांना हटवलं जात असतं. ओके. त्यानंतर 315 ते 323 दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. हे सगळे ऑप्शन मधली माहिती आहे. ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे. जसं कलम 315 मध्ये सांगितलं की प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र लोकसेवा आयोग असणार आहे. म्हणजे युपीएससी ची पण तरतूद याच्यामध्येच आहे, राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद पण याच्यामध्येच आहे. 316 मध्ये काय दिलेलं आहे, इथं अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती कोण करणार, राज्यपाल. ठीक आहे ना. येस. आणि त्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्यपाल. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा किती सदस्य असावेत हे सांगितलेलं नाहीये, तर ते ठरवायचा अधिकार कोणाला आहे, राज्यपालांना दिलेला आहे. राज्यपाल ठरवत असतात की किती सदस्य असावेत. आता पात्रता काय दिलेली आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांसाठी पात्रता. ठीक आहे. निम्मे सदस्य आहेत, निम्म्या सदस्यांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत किमान 10 वर्ष प्रशासनाचा अनुभव पाहिजे. ठीक आहे ना. येस. कार्यकाळ, अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ किती असतो, 6 वर्ष किंवा वयाची 62. ठीक आहे ना. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कालावधी किती आहे, 6 वर्ष किंवा वयाची 62. यापैकी जे आधी येईल तेवढा कालावधी आहे. राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा राज्यपालाकडे देऊ शकतात. ठीक आहे. आणि त्यांना पदच्युती, पदावरून हटवायचं मात्र राष्ट्रपती. हे लक्षात घ्यायचंय की राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य नेमणूक राज्यपाल करतात, पण हटवायचं काम कोणाचं आहे, राष्ट्रपतींचं आहे. ठीक आहे. येस, ओके. आणि त्यांचे कार्य कुठे देऊन ठेवलेत, 320 मध्ये वगैरे कार्य दिलेले आहे. ठीक आहे. ओके. चला, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे कुठला, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे. द्विगृही विधिमंडळात 2 प्रश्न विचारलेत, अगोदर 168 आणि याच्यावर नंतर. ठीक आहे. सो द्विगृही कुठे आहे, गुजरात मध्ये नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन होणार नाहीये. ठीक आहे. आसाम मध्ये नाही, हा पण ऑप्शन होणार नाहीये. इथं त्रिपुरामध्ये पण नाही, हा पण ऑप्शन होणार नाहीये. मग आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. यस, या हे जे 6 राज्य आहेत
इथे इथे असं म्हणता येईल की द्विग्रही शासन व्यवस्था आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण खूप डिटेल्स मध्ये हे प्रश्न कव्हर केलेले आहेत. थांबूया आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.